नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं आरोग्य संपदाच्या या विशेष सदरात हार्दिक स्वागत. आज आपल्याबरोबर आपल्या पाहुण्या आहेत अलका देशपांडे. आणि आजचा टॉपिक पण एकदम छान आहे. सगळ्या ज्युवेनाईल तरुण मुलांसाठी आहे, एस्पेशली जे पौगंडावस्थेत आहेत, टीनेजर्स आहेत, आणि त्यांच्यासाठी ज्युवेनाईल हेल्थ अँड चॅलेंजेस, होलिस्टिक अप्रोच. तर या विषयावर आपण अलकाताईंकडून आज विशेष त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि मग त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत या विषयाबद्दल. तर सौ अलका देशपांडे ह्या अमेरिकेत अर्बलिस्ट गिल्ड बरोबर रजिस्टर्ड क्लिनिकल अर्बलिस्ट आहेत. मुंबईमधून त्यांनी फिजिक्स या विषयात पदवी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी फार्मसी या विषयात उच्च शिक्षण घेतलेलं आहे. गेली 19 वर्ष त्या फार्मसी कंपाऊंडिंग अँड फॉर्म्युलेशन मध्ये अनुभव आहे त्यांचा. तसेच 2014 साली त्यांनी नवीन अध्याय सुरू केला आणि तो म्हणजे मास्टर अर्बलिस्ट ही त्यांनी पदवी घेतलेली आहे. सध्या त्या माय डी आर्स फार्मसीमध्ये फार्मसी कंपाऊंडिंग करतात. तसेच त्यांची स्वतःची ही वेलनेस प्रॅक्टिस आहे. त्यांनी IIEI मध्ये अर्बलिस्ट आणि न्यूट्रिशन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रशिक्षक म्हणून पण त्या काम करतात. आणि गेली 2 वर्ष त्या न्यूट्रिशन कन्सल्टंट म्हणून डॉक्टर मोहन अचवाल यांची जे RHS टीम आहे त्याच्यामध्येही काम करतात. आणि गेली 27 वर्ष त्या अमेरिकेत त्यांचे पती शैलेश आणि 2 मुलींबरोबर राहत आहेत. तर अलकाताई, तुमचा जबरदस्त अनुभव आहे आणि आम्हाला नक्की आवडेल तुमच्याकडून ऐकायला, कारण आजचा टॉपिक फार महत्वाचा आहे. प्रत्येका घरात मुलं असतात, टीनेजर होत असतात, त्यांचे एक वेगवेगळे इश्यू असतात. तर खाणं पिणं त्यांचं आजकाल जे नवीन फॅड असतं, प्रोटीन जास्त खायचं, हे खायचं, आणि पालकांच्या ज्या तक्रारी आणि हे असतात, आय एम शुअर तुम्ही या सगळ्यातून जात असाल. तर एक छान असं मार्गदर्शन द्या. कारण असं नाही की पालकच बरोबर आहेत आणि मुलं बरोबर नाहीत. आणि हा चॅलेंज मला वाटतं प्रत्येक पालक आणि मुलांमध्ये जनरेशन गॅपमुळे होत असतो. मुलांना वाटत असतं, अरे आई-वडिलांनी जुन्या विचारांचे आहेत आणि वरण-भातच खायला लावतायत, आणि व्हेअर आमचं खाणं म्हणजे ते काहीतरी नवीन शिकतात. तर हा जो संघर्ष आहे पालक आणि मुलांमधला, एस्पेशली टीनेजर्स, आपण ज्यांना म्हणतो शेंग फुटली, तर बहुतेक आज तुमच्या मार्गदर्शनातून पालकांसाठी बरीच क्लॅरिटी येईल आणि पालकांनाही कदाचित कळेल की मुलं बोलतायत ते अगदीच काही चुकीचं नाहीये. तर ह्या सगळ्यांचा जो हे संमिश्र जे असतं कन्फ्युजन, ते आज बऱ्यापैकी दूर होईल. तर परत एकदा तुमचं ह्या विशेष सदरात स्वागत. धन्यवाद. तसंच मला गौरव पटवर्धन, आमचे जे वेब ॲडमिन आहेत, त्यांचंही कौतुक करायचं आहे की गेले कित्येक दिवस दर एव्हरी सॅटर्डे आम्ही एव्हरी अदर सॅटर्डे हा आरोग्य संपदाचा कार्यक्रम असतो आणि गौरव छान मार्केटिंग वगैरे करतात. तर आपलं पुढचं सेशन अजून 2 आठवड्यांनी असेल. ते समाप्ती होईल. आमची टर्म संपते आता. सगळे लोक अधिवेशनाच्या तयारीला आहेत. पण सगळ्यांना वारीच्या शुभेच्छा. वारी ऑलरेडी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात तुम्ही बघत असाल. आणि 2 आठवड्यानंतर आषाढी एकादशीलाच आपण आरोग्य संपदा सेशनची सांगता करतोय. तर परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही छान सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरू करूया. धन्यवाद अलकाताई. धन्यवाद प्रसाद आणि तुम्हा सगळ्यांचे गौरव कौस्तुभ जे कोणी इथे आहेत तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार की मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि जे काही माझ्या अनुभवातनं मला मी जे काही माहिती आहे मला ते सगळं मी प्रस्थापित करणार आहे. त्याच्यात काही चुका झाल्या काही झालं तर कृपया क्षमा करा. कारण खूप मोठी मोठी मंडळी या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेली आहेत. सो मी मला जेवढं माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ॲज अ पालक म्हणून जो एक्सपिरियन्स माझा आहे तो पण थोडासा शेअर करण्याचा प्रयत्न आहे. आमचे डॉक्टर मोहन अचवल पण इथे आहेत, RHS टीम मेंबर. सो त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकले. त्याच्यामुळे तेही थोडंसं ऍड करायचा प्रयत्न करणार आहे. माझी मैत्रीण सुजाता गद्रे वैद्य, जी आयुर्वेदाची एक्सपर्ट आहे, ती पण इकडे आहे. सो बरीचशी मंडळी आमच्या रेग्युलर टीम मधली आहे. सो आजचा टॉपिक आज तू म्हणलास त्याप्रमाणे प्रसाद की एक काय म्हणतात ना आपल्या जवळचा टॉपिक आहे आपल्या एकंदरीतच सगळ्यांच्याच, कारण आपल्या सगळ्यांचेच म्हणजे आपली सगळ्यांचीच मुलं बेसिकली या वयोगटातनं गेलेली आहेत. सो आपल्या सगळ्यांना जे अनुभव आलेत त्याचं थोडेसे शेअर करण्याचा तो प्रयत्न आहे. फार काही नाही, जेवढं मला माहिती आहे तेवढंच ॲज आय सेड मी सांगणार आहे. आणि माझं बॅकग्राऊंड तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं रजिस्ट्रेशन अमेरिकन हर्बलिस्ट गिल्ड बरोबर क्लिनिकल हर्बलिस्ट म्हणून आहे. तसंच बोर्ड सर्टिफिकेशन हॉलिस्टिक न्यूट्रिशनमध्ये आहे. माझी स्वतःची प्रॅक्टिस इकडे बाय डॉक्टर्स फार्मसी इकडे वेलनेस प्रॅक्टिस आहे आणि कंपाऊंडिंग टीममध्ये पण मी काम करते. त्याचबरोबर इट्स पार्ट ऑफ RHS टीम. सो आजच्या मुख्य सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की ह्या प्रेझेंटेशनमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातील ते कृपया फक्त एज्युकेशनच्या दृष्टीने घ्यायचं आहे.
आणि कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्याच्या आधी आ, तुमच्या डॉक्टरशी बोलून, तुमच्या जो कोणी इमिजिएट प्रिस्क्रायबर असेल किंवा प्रॅक्टिशनर असेल त्यांच्याशी बोलूनच त्या चेंजेस कराव्यात. हा मेडिकल ॲडवाईस म्हणून घेऊ नये, हे फक्त डायग्नोस्टिक टूल म्हणून पण घेऊ नये. पूर्णपणे ते तुमच्या प्रॅक्टिशनरशी, तुमच्या येणाऱ्या इमिजिएट हेल्थकेअर जो सर्व्हिसेस आहेत त्यांच्याशी बोलूनच ते चेंजेस करावेत. आता जेव्हा मुलांचं ट्रान्झिशन होत असतं, मुख्य ट्रान्झिशन जेव्हा होत असतं, तेव्हा साधारण आपण म्हणू शकतो की प्री टीन टू टीन, म्हणजे एक साधारण 12 वर्षापासून ते पुढे जाऊन साधारण 17, 18, 19 असा 21 वर्षापर्यंत आपण म्हणता येईल. आणि जास्तीत जास्त चॅलेंजेस मुलांना येतात ते म्हणजे ती मुलं जेव्हा कॉलेजमध्ये जातात. कारण सगळं इकडचं सोडून, सगळ्या आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज सोडून ती मुलं कॉलेजमध्ये जातात, जेव्हा आई वडील मागे राहिलेले असतात, त्यांचे मित्रमंडळी वेगवेगळे चेंजेस होत असतात. सो इट्स अ बिग ट्रान्झिशन त्या मुलांसाठी. आपल्याला असं वाटतं की आपलाच स्ट्रेस जास्त असतो किंवा आपल्यालाच खूप प्रकारच्या चॅलेंजेसना आपल्याला फेस करावं लागतं, पण तसं नाहीये. आपल्या मुलांना आपल्यापेक्षा, आणि स्पेशली हल्लीच्या मुलांना आपल्यापेक्षा खूप जास्त आणि वेगळ्या प्रकारची चॅलेंजेस फेस करावी लागतात. आणि त्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे की या बरोबरीने आपल्याला अजून या मुलांना काय काय गोष्टी आणि काय काय गोष्टींना म्हणजे त्यांना बेसिकली फेस करावं लागतं. सो हे बिग ट्रान्झिशन आहे फ्रॉम प्री टीन किंवा प्री ॲडोलसन्स टू ॲडोलसन्स. आणि जी साधारण मुलं आपण म्हणू शकतो की जी मिडल स्कूल आणि हायस्कूल अशा कॅटेगरीमध्ये असतात, त्या मुलांसाठी हे जास्त लागू होतं. मिडल स्कूल, हायस्कूल आणि मग गोईंग टू द कॉलेज. त्याच्यामुळे न्यू एन्व्हायरमेंट असतं. बरीचशी मुलं, आमच्याकडे तर रिझोनिंगचा एवढा प्रकार आहे, म्हणजे स्पेशली आमच्या काउंटीमध्ये, की दर वर्षाला आमच्याकडे नवीन घरं बांधली जातात, नवीन काउंटीचं एक्सपान्शन होतं. आणि ज्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांच्या शाळा रिझोन होतात. तर शाळा रिझोन होत असताना बेसिक प्रॉब्लेम असतो त्यांचा, की त्यांचे जे बाकीचे मित्रमंडळी असतात ते कदाचित त्यांचे स्पेशली बेस्ट फ्रेंड्स कोणी असतील की ज्यांच्याशी ते खूप बोलतात. अशा वेळेला त्यांना ते पूर्णपणे मागे सोडून पुढे जायचं असतं. बऱ्याच वेळेला फक्त हायस्कूलमधलं, सॉरी, एलिमेंटरी स्कूलमधलं शेवटचं 5वीचं वर्षच त्यांना त्या शाळेत काढायचं आहे, किंवा त्यांची कम्प्लिटली मिडल स्कूलच वेगळी येते. सो अशा वेळेला त्यांच्यासाठी एक कम्प्लीट वेगळं एन्व्हायरमेंट आहे, नवीन मित्र बनवायचे आहेत, नवीन लोकांच्या ओळखी करायच्या आहेत. आणि त्यावेळेला आपण योग्य मित्र करतोय की नाही हे डिसिजन घेणं त्यांच्यासाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, किंवा त्यांच्यासाठी पण ते जास्त काय म्हणतात ना, एक चॅलेंज असतो की आपण बरोबर मित्र निवडतोय की नाही. त्याचबरोबर इथे आत्ता सध्याच्या काळामध्ये जी मी, आणि अगेन मी इथूनच सांगते कारण आम्ही डीसीला खूप, डीसीच्या जवळ राहतो, त्याच्यामुळे खूप मॅग्नेट स्कूल्स इकडे आहेत, गव्हर्नमेंट स्कूल्स इकडे आहेत. आणि ज्याला आपण म्हणतो ना की आता टीजे सारख्या ज्या शाळा आहेत, ज्या एक पर्टिक्युलर स्कूल असते ज्याच्यातनं 5-6 काउंटीजमधनं मुलं तिकडे येतात. तर ते एक पिअर प्रेशर इथे हल्ली खूपच लवकर, म्हणजे साधारण मिडल स्कूलपासूनच त्या मुलांवरती टाकलं जातं की नाही, तुला टीजेला ऍडमिशन मिळवायची आहे, नाही तुला इथे जायचंय, तुला एओएसला जायचंय. आणि ते जे पिअर प्रेशर त्यांना बिल्ड व्हायला सुरुवात होते की नाही, मला हे करायलाच पाहिजे, मी समजा नाही केलं तर माझ्या आईवडिलांना काय वाटेल. परत त्याचबरोबर आईवडिलांचं असं असतं की त्या सोसायटीमध्ये तू मिसफिट होतोयस का, बाकी ह्याचा मुलगा बघ इथे जातोय, तिचा मुलगी बघ इकडे जाते. तर हे थोडंसं पिअर प्रेशर त्यांना घरातनं यायला सुरुवात होते त्यावेळेला. त्याचबरोबर हाय एलिमेंटरी स्कूल ते मिडल स्कूल आणि मिडल स्कूल ते हायस्कूल, इट्स अ ट्रिमेंडस चेंज ऑफ स्टडी पॅटर्न. आणि साधारण इकडे आपल्या भागामध्ये हे खूप प्रामुख्याने दिसून येतं. इंडियामध्ये कदाचित हे जास्त लागू होत नाही, कारण त्यांना पहिल्यापासूनच खूप जास्त अभ्यास करायची सवय असते. आणि त्याच वातावरणात आपण सगळे देखील वाढलो, जे माझ्या वयाची लोक आपण सगळे आहोत, जे 50मध्ये आहोत, त्यांना आपल्याला सगळ्यांना त्याच वातावरणातनं पहिल्यापासूनच जावं लागलंय. कॉम्पिटिशन ही खूप आधीपासून पाहिलेली आहे. किंवा आत्ता पण सध्या ज्या काळामध्ये मुलं आहेत त्यांना पहिल्यापासूनच त्या कॉम्पिटिशनमध्ये पडावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं साधारण ती जी मुलं असतात, इंडियातली जी मुलं असतात, त्यांना हे बर्डन खूप आधीपासून मिळाल्यामुळे त्याची सवय थोडीशी जास्त असते इकडच्या मुलांपेक्षा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की पेरेंट्स काही डिसिजन घेतात की नाही, मला आता इकडे राहायचं नाही आहे, मला इंडियाला परत जायचं आहे, किंवा भारतामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही आयदर देशात किंवा कुठल्या तरी स्टेटमध्ये परत जायचंय किंवा दुसरीकडे परत मूव्ह व्हायचंय. तर अशा वेळेला परत त्यांचं स्टडी पॅटर्न बदलत आहे, परत त्यांच्या तिकडचे चॅलेंजेस बदलत आहेत. तर ही एक भाव असते. एन्व्हायरमेंट मी जसं म्हटलं तसं की कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट प्रचंड आहे आता सध्याच्या काळामध्ये. आणि किमान म्हणजे आपल्यापेक्षा खूप जास्त त्यांच्यावरती हा जोर आहे.
त्याचबरोबर जी मुलं आता हायस्कूलला असतात, जी 11वीतली मुलं आहेत, 10वी 11वीतली मुलं, त्यांचं थिंकिंग सुरू होतं की अरे आता आपण बरोबर पाथ घेतोय की नाही, आपण कुठल्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कुठलं स्ट्रीम निवडायचंय, आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतेय की नाही, हे सगळ्या ज्या गोष्टी इन स्टेट आउट ऑफ स्टेट, मग त्याची येणारी ट्युशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बरोबरीने ही मुलं देखील विचार करतात. आणि आपल्याला ह्याचा साधारण कल्पना येत नाही, की आपल्याला असं वाटतं आपणच या गोष्टीचा विचार करतोय, पण तसं नाहीये. त्याच्या बरोबरीने मुलांमध्ये पण ती एक एक साधारण कंटिन्युअस थॉट प्रोसेस सुरू असते. बरं, त्याच काळामध्ये जी मिडल स्कूलला गेलेली मुलं असतात, म्हणजे जी एलिमेंटरी स्कूल टू मिडल स्कूलमध्ये ट्रान्झिशन करणारी जी मुलं असतात, त्यांच्यामध्ये मुलींमध्ये आणि मुलांमध्ये दोघांमध्येही एक पौगंड असल्याची किंवा एक फिजिकल चेंजेस, म्हणजे त्यांची ओव्हरऑल शारीरिक परिस्थिती पण बदलत असते, ज्याच्यामध्ये त्यांची लैंगिक वाढ होत असते, ज्याच्यामध्ये लैंगिक अवयव लैंगिक अवयवांची वाढ निर्माण होणं, मुलींना पाळी सुरू होणं, मुलांमध्ये सीमनचं प्रोडक्शन वाढणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे कम्प्लीट ट्रान्झिशन आहे मुलांसाठी. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला असं होतं की घरामध्ये तुमच्याकडे पुरुषांची प्रमाण जास्त असेल आणि एखादी स्त्री असेल, म्हणजे आई बरोबरीने एखादी मुलगी असेल, तर ते पटकन तिचे मूड चेंजेस होणं किंवा चिडचिडा होणं वगैरे हे पटकन कळत नाही. आणि मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या त्या गोष्टींचा मध्ये वादविवाद सुरू होतात. मुलं थोडीशी वेगळ्या वेगळ्या दिशेकडे जायला लागतात. पण हा सिग्निफिकंट फिजिकल चेंज आहे ज्यांच्यामध्ये, ते पटकन लक्षात येत नाही आपल्याला, की अरे ते ते जे पाळीची अवस्था असते बाईची स्पेशली किंवा मुलीची, त्या आधीच्या काळामध्ये म्हणजे पाळी येण्याच्या 5 ते 6 दिवस आधी ती एका वेगळ्या फेजमधनं चाललेली असते. तिचे मूड स्विंग्स होत असतात, हार्मोन्स बदलत असतात, त्याच्यामुळे प्रचंड एक थोडंसं डिप्रेशन येणं, ब्लोटिंग येणं, त्याचबरोबर त्या पाळी चालू असताना पोटात दुखणं, हे तर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा मुलींचा. तर ते सांगता येत नाही त्यांना. ते खूप मोठे चॅलेंजेस त्या मुलींमध्ये आणि मुलांमध्ये दोघांमध्येही होत असतात. मुलीच नाही, पण मुलांमध्येही या गोष्टी असतात. त्याचबरोबर आपण म्हटलं तसं की त्यांच्या बॉडीज चेंज होत आहेत, हॉर्मोनल चेंजेस होत आहेत मुलांमध्येच, आणि नॉट ओन्ली मुलींमध्ये, मुलांमध्ये देखील ते हॉर्मोनल चेंजेस होत आहेत. आणि त्याच्याच बरोबरीने एक छोटंसं, जेव्हा मुलगी 15-16 वर्षाची मुलं होतात त्यावेळेला एक अट्रॅक्शन व्हायला लागतं अपोजिट सेक्स बरोबर, आणि हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. कारण हीच आपल्या सृष्टीचं चक्र आहे. जोपर्यंत त्या प्रकारचं अट्रॅक्शन तयार होणार नाही, तोपर्यंत त्याच्या पुढे जाऊन प्रजननाची जी अवस्था असते, जी आपल्या सृष्टीच्या चक्रामध्ये बसते, की पुढची पिढी चालणार कशी, तर हे नॅचरल येणाऱ्या गोष्ट आहे की ते अपोजिट सेक्सकडे अट्रॅक्ट होणं वगैरे, ह्या कॉमन गोष्टी आहेत. नंतर त्याचबरोबर जास्तीत जास्त अवेअरनेस वाढायला लागतो, पर्सनॅलिटीचा अवेअरनेस वाढायला लागतो. मुली आणि मुलं दोघंही जण मॅक्सिमम आरशांमध्ये बघणं, मग कुठल्याही ते सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणं, मुलं जिममध्ये जायला लागणं, प्रोटीनचे शेक्स घ्यायला लागणं, मसल्स बिल्ड करणं, ते जे मुलं आधी करत नव्हती, जी जी तरुण मुलं आहेत ते जास्तीत जास्त करायला सुरू करतात. खूप डिओड्रंट मारणं वगैरे, हे असं खूप कॉमनली दिसत असेल तुम्हाला, की अरे हे एकदम सडनली सगळं चेंज होतंय. आणि त्याचबरोबरीने एक सगळ्यात महत्वाचा भाग येतो, जो सोशल मीडियामुळे आता वाढत चाललाय. तो म्हणजे एक प्रकारचा एक भीती आणि एन्झायटी असते, की आपण येणाऱ्या सोसायटीमध्ये मिसफिट तर होत नाही ना. म्हणजे आपण कसं दिसतोय, आपले दात वाकडे आहेत का, आपली अजून केसाची स्टाईल बरोबर आहे का, माझं स्मेल येत नाही ना अंगाला, मी बोलतोय व्यवस्थित ना, किंवा मी बोलते व्यवस्थित ना, मी बाकी लोकांच्या बरोबर फिट होते की नाही, हे एक पिअर प्रेशर आजकाल खूप जास्त वाढताना दिसतं. ज्याच्यामुळे मिसफिटिंग, आणि हे अशा प्रकारची कन्सल्टेशन्स आमच्याकडे होतात, की जी तरुण मुलं असतात त्यांची एन्झायटीचा प्रॉब्लेम, ऑफकोर्स न्यूट्रिशनली आम्ही कन्सल्ट करतो, पण तरी पण हा त्याच्या मागचा एक खूप मेजर पार्ट असतो, की सतत त्यांचं एक डोक्यावरती प्रेशर, आणि स्पेशली हे सोशल मीडियामुळे जास्त झालंय, की मी सोशली मिसफिट होत नाही ना, तर हा एक मोठा चॅलेंज मुलींमध्ये आणि मुलांमध्ये असतो. आणि सगळ्यात जास्त महत्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे त्या काळामध्ये बिल्ड होणारा स्ट्रेस, म्हणजे ज्याला आपण तणाव किंवा ताण ज्याला आपण म्हणतो, की हे आपल्या घरामध्ये आपण पटकन मुलं काही बोलत असताना आपण म्हणतोय, मला तू जास्त स्ट्रेस देऊ नको बाबा, तुझ्या त्या गोष्टींचा मलाच उगाच त्रास होतोय. पण हा स्ट्रेस फंडामेंटली सगळ्याचं मूळ कारण आहे, की ज्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल, म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक, या दोन्ही गोष्टींमध्ये जो इम्बॅलन्स असतो किंवा मानसिक गोष्टींमध्ये जो इम्बॅलन्स असतो, त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे तो म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव ज्याला म्हणतो, तणाव. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुलांमध्ये गोष्टीचे डोक्यामध्ये चाललेले असतात, की मग कोणाशी तरी नवीन रिलेशनशिप बिल्ड होत असतं. मग ती मुलगी असो किंवा बाकीचे मित्र असोत,
माझं स्कूल बदललंय, मग त्या नवीन हायस्कूलमध्ये किंवा मिडल स्कूलमध्ये मी बरोबर फिट होतोय की नाही, माझे किती मित्र होत आहेत. मग त्यांच्या म्हणजे आई वडिलांचं एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडनं असतात, अरे तुझ्या ग्रेड्स व्यवस्थित पाहिजेत. जरी आपण खूप पिअर प्रेशर दिलं नाही तरी पण आजूबाजूच्या लोकांचं बघत असतात मुलं, की अरे त्यांची बाकीच्या लोकांची व्यवस्थित ग्रेड्स येत आहेत. मग त्यांचं एक्सपेक्टेशन, बुलिंग हा प्रकार खूप मेजर चाललाय आजकाल. आणि आय एम शुअर सायली आणि ते जे आपल्याकडचे आधीचे स्पीकर्स आहेत ते ह्याच्याबद्दल बोललेले आहेत. पण बुलिंग हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे शाळेमध्ये, जो आपल्याला बऱ्याच वेळेला मुलं सांगतच नाहीत. स्पेशली मुलींमध्ये तरी हा प्रॉब्लेम कम्पॅरेटिव्हली कमी दिसतो. पण पुरुषांमध्ये म्हणजे मुलांमध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. त्याचबरोबर 11वी-12वी पासून म्हणजे 10वी-11वी पासून त्यांचं करिअर प्लॅनिंग सुरू होतं, की मला कुठे जायचंय, मी कुठले मार्ग निवडायचा आहे, सगळं कन्फ्युजन असतं डोक्यामध्ये. फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स असतात बऱ्याच वेळेला. आपण बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये आई वडिलांमध्येच काहीतरी प्रॉब्लेम चाललेला असतो, एखादा लॉस होतो घरामध्ये, एखादं माणूस जातं, काही काही होऊ शकतात, काही गोष्टी असतात. पिअर प्रेशर सतत त्या मुलांवर असतं. आणि यामुळे तयार होणारे दोन प्रकारचे स्ट्रेस असतात. त्यांची तब्येत जर का बिघडली आणि कुठलाही एखादा आजार सुरू झाला मुलांना खूप यंग कंडिशनमध्ये, म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे जे प्रकार असतात, पोटाचे जे आजार सुरू होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू होतात. सो या क्रॉनिक स्ट्रेसमुळे त्यांची इम्युन सिस्टम, म्हणजे आपण ह्याच्याकडे बघणार आहोत एक दोन तीन स्लाइड्समध्येच, की आपली त्यांची इम्युन सिस्टम कशी सप्रेस होत असते आणि ते जॉब म्हणजे कसं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस केले जातात बेसिकली. आणि मुख्य आपल्याला जो भाग बघायचा आहे ते म्हणजे दोघांमधला, म्हणजे स्ट्रेसमधला हा जो स्ट्रेस असतो किंवा तणाव असतो, तो अक्यूट आहे, म्हणजे थोड्याच काळासाठी आहे, की हा ऑनगोईंग स्ट्रेस आहे, म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा भाग येतो तो एखादे आजारपण. सो ह्याच्यामुळे होणारा त्रास नाहीये ना, तर हे दोघांमधला जो महत्वाचा भाग असतो ते लक्षात येणं खूप जरुरीचं आहे. आणि पुढे जाऊन म्हणजे स्पेशली जेव्हा ती कॉलेजमध्ये मुलं जातात तेव्हा त्यांना शॉर्ट टर्मच फक्त हा प्रॉब्लेम झालाय, की ऑनगोईंग होतोय, ज्याच्यामुळे त्यांचे अजून काही प्रॉब्लेम्स वाढत आहेत, हे समजणं खूप महत्वाचं आहे. आता आपण पटकन बघूया की हा स्ट्रेस रिस्पॉन्स आपल्या बॉडीकडे कसा येतो, म्हणजे कुठून सुरुवात होते. तर आपण तुम्ही लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं असेल तर हा छोटासा मेंदूचा भाग आहे. आपण काय खूप डिटेलमध्ये सायंटिफिक टर्म्स बघणार नाही आहोत, आपण एकदम साध्या पद्धतीने विचार करणार आहोत. सो हा जो छोटासा अॅमेग्डेला नावाचा जो एक छोटासा भाग असतो, तर त्या जेव्हा जेव्हा एखादा एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेसफुल इव्हेंट त्याच्यावरती येतो किंवा आपल्या शरीरावर येतो, मग तो क्रॉनिक स्ट्रेस असो, म्हणजे कुठल्या तरी मानसिक पद्धतीने आलेला स्ट्रेस असो किंवा मग कुठल्या तरी हेल्थ इश्यूमुळे आलेला स्ट्रेस असो, त्या अॅमेग्डेलाचं कामच ते आहे की तो सिग्नल पाठवतो तुमच्या हायपोथॅलॅमसला, म्हणजे तुमचा एक छोटासा जो मेंदूचा दुसरा भाग असतो त्याच्यात. आणि जो कमांड सेंटर आहे आपल्या अख्ख्या शरीराचा, जो कमांड सेंटर असतो, की हा राजा आहे आणि तो राजा सगळ्यांना मग त्या आदेश देत सुटणार आहे की पुढे जाऊन की तुम्ही कसे वागायचंय आता. आणि मग ते बरोबर त्या हायपोथॅलॅमसला जेव्हा तो कमांड पोहोचते, त्यानंतर पुढे ते त्या आपल्या शरीराला नर्वस सिस्टीमच्या द्वारे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स दिला जातो आणि मग तो फ्लाईट और फाईट ऍक्शन त्याच्यामध्ये घेतली जाते. तर फाईट और फ्ली ज्याला म्हणतो आपण, तर ती ऍक्शन घेतली जाते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो, जो आपण युजली इग्नोर करतो आणि जो आम्ही न्यूट्रिशनमध्ये असेसमेंट त्याची केली जाते, तो म्हणजे आपलं अड्रिनल ग्लँड्स. सो अड्रिनलवरती जास्त जोर दिला जातो जेव्हा जेव्हा असेसमेंट्स होत असतात त्यावेळेला. त्याचं कारण असं की हे ज्या अड्रिनल ग्लँड्स असतात, तर अड्रिनल म्हणजे काय बेसिकली, तर रिनल इज द किडनीज, आणि किडनीच्या वरती ज्या प्रस्थापित असतात, किडनीच्या वरती ज्या प्लेस्ड केलेल्या असतात त्याला अड्रिनल ग्लँड्स म्हणतात. छोट्याशा ग्लँड्स असतात. आणि त्याच्या जो बाहेरचा जो भाग असतो, कॉर्टेक्स म्हणून जो बाहेरचा भाग आहे, त्या बाहेरच्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा जो हॉर्मोन प्रोड्यूस केला जातो त्याला म्हणतात कॉर्टिझॉल. तुम्हाला जे तुम्हाला कदाचित प्रिस्क्रिप्शनमध्ये हायड्रोकॉर्टिझॉल माहिती असेल, जो एक लॅब फॉर्म आहे त्याचा. सो हा कॉर्टिझॉलचं कामच आहे की जेव्हा जेव्हा ते तुमचा स्ट्रेसफुल इव्हेंट शरीरामध्ये होत असतात त्यावेळेला ते कॉर्टिझॉल रिलीज केलं जातं आणि मग त्याचा पुढे पुढे भाग येतो हा स्ट्रेस कंट्रोल करण्यामध्ये. मग त्याच्यात शुगर प्रोडक्शन असेल, नंतर इन्फेक्शन असेल कुठल्या प्रकारचं, ते इन्फेक्शन कसं मॅनेज करायचं, इंजुरीज असतील, मेंटल असेल, सो सगळ्या कारणामध्ये हे कॉर्टिझॉल, एक्सेसिव्ह कॉर्टिझॉल प्रोड्यूस केलं जातं. जेव्हा जेव्हा स्ट्रेस वाढेल तेव्हा तेव्हा ते हे कॉर्टिझॉल प्रोडक्शन वाढत असतं. तर हाच नॉर्मल भाग आहे, अगदी कॉमन भाग आहे हा शरीराचा. बरेचसे आपण ॲज आय सेड की मी आपण डीपमध्ये जाणार नाही आहोत, खूप वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात, पण दिस इज अ स्टँडर्ड प्रोसेस की कॉर्टिझॉल प्लेज अ की रोल वेन द बॉडी इज अंडर द स्ट्रेस. खूप वेगळा, जे जास्त प्रकारे स्ट्रेसमध्ये किंवा नॉर्मल काही कुठलाही असेल तरी कॉर्टिझॉल रिलीज होईल.
आता हे कॉर्टिसॉल रिलीज झाल्यानंतर साधारण आपल्या टीन्समध्ये एक 10 प्रकारच्या एक कॉमन गोष्टी दिसतात आणि ज्याचा अंदाज मुलांबरोबरीने, कारण मुलं त्या गोष्टीमधनं जात असतात, कदाचित त्यांना हे समजणं कठीण आहे. खूप कमी मुलं असतात की ज्यांना हे पटकन लक्षात येतं की कदाचित ह्याच्यामुळे मला होतंय का. सो ॲज अ पेरेंट म्हणून किंवा ॲज अ पालक म्हणून आपली काही रोल असतो किंवा आपली काही एक जबाबदाऱ्या असतात की हे पटकन समजून घेणं की ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम चाललाय का, की ह्याच्यामुळे कदाचित हे इश्यूज होत आहेत का. तर त्याच्यामध्ये डिप्रेशन हा पहिला प्रॉब्लेम आहे, ज्याच्यात सगळ्याचा इंटरेस्ट निघून जातो मुलांमधला, की कशातच त्यांना रस वाटत नाही. अचानक हसता खेळता मुलगा काहीच मला करायचं नाहीये हा इंटरेस्ट सुरू होतो. त्यानंतर एन्झायटी सुरुवात होते, की कुठल्या छोट्या 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 कारणांमध्ये रिलॅक्सच होऊ शकत नाहीत मुलं. मग जोराजोरात पाय हलवणं किंवा असं पुढे मागे करणं किंवा बऱ्याच वेळेला त्यांची नखं खाल्ली जातात. खूपच केसांमध्ये त्यांचे हात फिरले जातात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ओव्हर अँशियसली जेव्हा बॉडी काहीतरी सिग्नल्स देत असते तेव्हा त्या गोष्टी होतात. इन्सॉम्निया म्हणजे रात्रीची झोप होत नाही आणि जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही, कंटिन्युअसली तुम्ही ते कॉर्टिसॉल रिलीज करताय, त्यावेळेला जो होणारा इम्बॅलन्स असतो, सर्केडियन रिदम बिघडत असतं. त्याच्यामुळे येणारे पुढचे प्रॉब्लेम्स असतात, की तुमचं मेलेटोनिन खूप हाय राहणार आहे सुरुवातीला, जेव्हा तुम्ही रात्री झोपत नाही नीट आणि सकाळची जेव्हा उठायची वेळ असते, त्यावेळेला ते रिदम बदललेलं असतं आणि हे खूप कॉमनली बघतो आम्ही आमच्या ह्याच्यात. तर ह्या वेळेला ते मेलेटोनिन खूप जास्त प्रमाणामध्ये राहत असेल, तर मग होणारे प्रॉब्लेम्स वेगळे. सकाळी उठत नाहीत मुलं. इटिंग हॅबिट्स बदलतात मुलांच्या. एक तर खूप जास्त खायला सुरू करतात मुलं, नाहीतर मग अजिबातच खात नाहीत. हे एक बिहेवियर येतं. इमोशनल बिहेवियर सुरू होतं. अगदी एकदम अचानक राग यायला लागतो मुलांना. एक थोडासा आणि रागाच्या बरोबरीने दुसरं म्हणजे छोटंसं काही बोललं तरी त्यांची मूड जातो त्यांचा. एकदम नर्वस होऊन जातात मुलं किंवा दुःखी होऊन जातात. काही मुलांमध्ये फिजिकल पेन दिसून येतं, जी मुलं बाकीचं इमोशनली दाखवत नाहीत. त्याच्यामध्ये त्यांच्या मान दुखायला सुरुवात होते, बॅक पेन सुरू होतात. मुलींमध्ये मिसिंग पिरियड्स हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, की हॉर्मोन्स चेंज झाल्यामुळे आणि त्याच्या स्ट्रेस रिस्पॉन्सला, कारण एक तुमचा स्विच, कारण हा जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे ते बऱ्याचशा गोष्टींवरती काम करत असतं. स्पेशली मुलींमध्ये जेव्हा एक स्विच ऑफ होतो, त्यावेळेला नॅचरली जे सगळं नेटवर्क असतं, सर्किट असतं, ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला बंद होणारच, ते करणारच किंवा धावत धावत किंवा ओव्हरबर्डन होणार असते. तर अशा वेळेला काही मेडिकल कंडिशन्समुळे देखील पिरियड्स मिस होतात ऑफकोर्स. पण हा एक अजून एक भाग आहे, की मुलींमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा या एक्सेसिव्ह स्ट्रेसमुळे पिरियड्स चेंज व्हायला लागतात. हेल्थ इश्यूज सुरू होतात. स्टमक एक काही मुलं कंप्लेंट करायला लागतात. काही लोक डिझी होतात. नंतर त्यांचा घसा आणि माउथ सतत ड्राय व्हायला लागतं. तर हे कॉमन सिम्पटम्स आहेत. नर्वस बिहेवियर सुरू होतं. पर्सनॅलिटी चेंज व्हायला, त्यांचा हाय पिच वाढायला लागतो. त्यांचा एकदम कोणी बोलायला लागलं की वर चढवून आवाज बोलणं. नंतर काही मुलांमध्ये तर नर्वस लाफ्टर होतं, म्हणजे ते हसतात ते पण अशा विचित्र पद्धतीने हसतात. त्याचबरोबर रिस्की बिहेवियर, आणि दिस इज अनदर व्हेरी कॉमन प्रॉब्लेम जो आता बघितला जातो, की स्मोकिंग, ड्रग्ज घेणं, अल्कोहोल कन्झम्पन्स आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज खूप लवकर वयात सुरू होणं. फक्त स्ट्रेस आहे म्हणून या ऍक्टिव्हिटीजकडे वळणं, हाही एक खूप कॉमनली बघणारा भाग आहे, ज्याच्यामुळे होणारे परिणाम खूप जास्त आणि भयंकर असू शकतात पुढे जाऊन. जर का या हॅबिट्स झाल्या ड्रग्ज आणि स्मोकिंगच्या किंवा एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशनच्या, कारण अनफॉर्च्युनेटली थोडंफार ह्याची जबाबदारी आपल्यावरती येते, कारण आपल्या सगळ्या घरांमध्ये, बऱ्याचशा घरांमध्ये पार्टीज होतात, अल्कोहोल कन्झम्पशन असतात आणि हे आपल्याला माहिती असतं की कुठे थांबायचं आहे. पण त्यांना जर का इझिली अवेलेबल ह्या गोष्टी असतील, अल्कोहोल खूप इझिली हाताला लागत असेल, पण तर किंवा त्या बघत असतील घरात की आपले आईवडील घेत आहेत, तर हा थोडासा इम्पॅक्ट त्या मुलांवरती असतो. अगेन डोंट गेट मी रॉंग, की कोणावरही काही असं एक निषेध करण्याचा माझा उद्देश नाहीये, पण हा खूप कॉमन प्रॉब्लेम बघितला जातो, जे इझिली अवेलेबिलिटी त्याला असते. काही प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज आहेत जी त्यांना इझिली अवेलेबल असतात. स्मोकिंग इज अनदर कॉमन प्रॉब्लेम इन मिडल स्कूल अँड हायस्कूल. सो ह्या गोष्टी खूप प्रॉमिनंटली बघितल्या जातात मुलांमध्ये. सो अशा वेळेला जेव्हा आपल्याला वासेल की हे बिहेवियर दिसतंय आणि आपण काही थेरपिस्ट नाही आहोत, त्याच्यामुळे ज्या लोक प्रोफेशनली ट्रेन्ड आहेत त्या लोकांकडे इमिडिएटली केव्हा तुम्हाला जायला पाहिजे हे ओळखणं, हे आपल्या पेरेंट्सचं काम आहे. की त्याला एखाद्या काउन्सिलिंगची गरज आहे का, त्या काउन्सिलिंग बरोबर आपल्याला पण त्या काउन्सिलिंगची गरज आहे का, आणि याच्यात काही चुकीचं नाहीये. जसं आपण एक अॅन्युअल फिजिकल करतो आपली, त्याप्रमाणे त्याच बरोबरीने एक अॅन्युअल कन्सल्टिंग सेशन, जी मेंटल मेंटल सेशन घ्यायला लागतो, कन्सल्टिंग फॉर मेंटल हेल्थ घेणं हे तेवढंच आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर न्यूट्रिशनल असेसमेंट आयदर इयरली किंवा बाय इयरली करणं हे तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे सिकिंग अ प्रोफेशनल हेल्प, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं गैर नाही,
कुठलंही न्यूनगंड आपल्याला असू नये की अरे माझा मुलगा जातोय का हे त्याच्यात काहीतरी कमतरता आहे, अजिबातच नाही. उलट ही खूप हेल्दी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या प्रोफेशनलला जाऊन भेटणं की असं असं ह्याच्यातनं ते चाललंय. मी स्वतः माझ्या दोन्ही मुलींसाठी ही गोष्ट केली आहे, त्याच्यामुळे याच्यात कुठलंही चुकीचं नाही. जेव्हा ही मुलं त्या स्टेटमधनं जात असतात त्यांच्यामध्ये काही चेंजेस होत असतात, हे खूप नॅचरल आहे आणि हे ओळखणं आपल्याला आवश्यक आहे की त्यात काही चुकीचं नाहीये किंवा त्यात काही कमी नाहीये. आणि आता मगाशी प्रसाद बोलता बोलता बोलत होता की आपल्याला ह्या दोन गोष्टींची आवश्यकता असते की ॲज अ टीन म्हणून, म्हणजे जी मुलं आता इकडे मला माहित नाही किती मुलं ऐकतात पण जेव्हा नंतर ऐकतील तर ॲज अ मुलं म्हणून त्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे की कारण हा जो लेफ्ट साईडचा जो पिक्चर तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये हे खूप कॉमन पिक्चर दिसलं जातं रादर. आपण बडबडत असतो, बोलत असतो, पण मुलं आपली फोनवर असतात काहीतरी, ते आपल्याकडे लक्ष न देता तुमचं चालू दे हा प्रकार खूप बऱ्याच ठिकाणी बघितला जातो किंवा ते जस्ट फिल्टरच करतात, नाही लक्ष देत. सो मुलांमध्ये देखील ही थोडीशी संवेदना असणं आवश्यक आहे की आपली आई वडील कुठल्या तरी एक्सपिरियन्स मधनं या गोष्टी सांगतायत. तर विदाउट बिंग जजमेंटल की तुम्हाला काहीच कळत नाही हा विचार न करता काहीतरी त्यांना कळतंय म्हणून ते बोलतायत हा विचार टीन्सनी पण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पेरेंट्समध्ये म्हणजे ॲज अ पालक म्हणून आपल्याला एक थोडासा एक म्हणतात ना एक इगो असतो की अरे मी ह्या सगळ्यातनं गेलोय, मला माहितीये मी काय केलंय, मला माहितीये मी कसा अभ्यास केलाय, मला माहितीये मी कसं घर चालवलंय. हा जो थोडासा एक इगो आपल्या साईडला जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आलेला असतो. त्याप्रमाणे तो इगो थोडासा बाजूला ठेवून की मुलं मुलं काय सांगतायत, त्यांचा काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा त्यांना काय बोलायचंय हे समजणं हा आपलाही प्रॉब्लेम आहे. आणि मी म्हटलं तसं की हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं बोलते की हा नंतर मग पुढे जाऊन आपल्याला असं वाटायला लागतं की अरे त्यावेळेला आपण ऐकायला हवं होतं. सो डोंट बी जजमेंटल फ्रॉम युअर साईड ऑल्सो. ऐकून घ्या त्यांचं ते काय म्हणतात. बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे जास्त चांगल्या आयडियाज असतात आपल्यापेक्षा. नवीन इम्प्लिमेंटेशन्स असू शकतात, काही नवीन आयडियाज असतात. तर ह्याच्यावरती लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो भाग येतो, जो आजच्या लेक्चरचा आपला की पॉइंट आहे, की अशा वेळेला आपण डायटरी रेकमेंडेशन्स म्हणजे जो आपला भाग आहे, जो काउन्सिलिंगचा भाग हा बाहेरच्या प्रोफेशनल्सचा भाग आहे. पण त्याच्याबरोबर घरामध्ये आपण काय करू शकतो? न्यूट्रिशन असेसमेंट करणं आणि न्यूट्रिशनिस्टला भेटणं किंवा डायटिशियनला भेटणं हा तर भाग आहेच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला ॲज अ घरामध्ये पेरेंट म्हणून काय माहिती पाहिजे आणि मुलं म्हणून काय माहिती पाहिजे. सो अशा वेळेला कॅफीनचा इंटेक मुलांचा वाढायला लागतो. स्पेशली जेव्हा मुलं कॉलेजमध्ये जातात किंवा हायस्कूल्समध्ये असतात त्यावेळेला कॅफिन इंटेक वाढतो आणि त्याचबरोबर सोडाज आणि ड्रिंक्स असे जे इझिली अवेलेबल आहेत, जे शुगरी ड्रिंक्स आहेत त्याचं कन्झम्पशन सुरू होतं. आता कॅफिनचा विचार केला तर कॅफिनचं कामच आहे की ते ट्रिगर करणं कॉर्टिसॉलला, ते स्टिम्युलेट करतं बेसिकली. सो त्याच्यामुळे त्यांना बरं वाटायला लागतं म्हणून ते कॅफिनचं ॲडिक्शन सुरू होतं की मला रात्री जागायचंय, मला कॉफी प्यायलाच पाहिजे. सो त्याच्यापेक्षा अजून काय गोष्टी करता येऊ शकतात, ही स्लीप का महत्वाची आहे, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सतत गोष्टीचा विचार आपणही करायला हवा आहे. रिफाईंड शुगर म्हणजे लहान मुलांच्यात स्पेशली जेव्हा ट्रान्झिशन्स होत आहेत एलिमेंटरी टू मिडल स्कूल त्यावेळेला बरंचसं आणि इथूनच्या आत्ताच्या तर काळामध्ये रिफाईंड शुगरचं प्रमाण हे सगळ्यात आहे, म्हणजे तुम्ही काहीच कमी करू शकत नाही त्याच्यात. म्हणजे अनफॉर्च्युनेटली सगळ्यामध्ये स्टेबिलायझेशनसाठी आणि ते त्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी म्हणून सगळ्यामध्ये साखर टाकली जाते. सो असं म्हणता येणार नाही की तुम्ही स्टॉपच करा, पण लिमिट तरी करू शकतो आपण की ते कन्झम्पशन लिमिट करणं आणि रिफाईंड शुगरचं बेसिकली ज्याला कुठलं व्हायटलायझेशन नाहीये, कुठलेही व्हायटमिन कंटेंट्स किंवा न्यूट्रियंट्स नाही आहेत अशा प्रकारची साखर कमी करणं. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स जे खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बोदकं ज्याच्यामध्ये आहेत ते डाएट्समधनं लिमिट करणं. खूप पिझ्झा, पास्ता, व्हाईट ब्रेड हे प्रकार कमी करण्यापेक्षा त्याच्याऐवजी सावरडो घेणं. मी काही ऑप्शन्स पण सांगितलेत नंतर. तर त्या ऑप्शन्स त्यांना देणं. आणि अजून एक महत्वाचा जो भाग असतो, जो अड्रिनल हेल्थसाठी, जो तुमच्या फ्लाईट अँड फाईट ॲक्शनसाठी आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी महत्वाचा भाग आहे, जो युजली जास्त कॉन्सन्ट्रेट केला जात नाही. तो म्हणजे पोटॅशियम आणि सोडियमचा रेशो जो आपला असतो तो साधारण 3:1 वगैरे हा स्टँडर्ड रेशो आहे. तर आपल्याला तो एवढा रेशो ठेवणं सहज शक्य नाही. परंतु आपल्याकडे सध्या जो चॅलेंजेस येतात त्यामध्ये सोडियमचं प्रमाण इतकं वाढलं जातं कारण सगळ्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून सॉल्टच टाकलं जातं. त्यामुळे सॉल्टचं प्रमाण खूप जास्त आणि पोटॅशियमचं प्रमाण त्या मानाने खूप कमी. हा रेशो तुम्हाला मेंटेन करणं हा महत्वाचं असतं. त्याच्यामुळे घरचं कुकिंग केव्हाही आणि कुठल्याही वेळेला म्हणजे लाडू छोडेसे बनवून देणं किंवा काही बऱ्याचशा चणे कुरमुरे आहेत, आपल्या कुरमुऱ्याचा चिवडा आहे, साधा चिवडा आहे घरामध्ये. खूप गोष्टी ज्या आहेत ज्या आपले आईवडील आपल्यासाठी करत होते त्या गोष्टी आपण घरामध्ये करून ठेवून देणं. हे साधारण जे क्विक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुलं मग जास्तीत जास्त हाय सोडियम
स्नॅक्सकडे वळणार नाहीत किंवा गोष्टींकडे वळणार नाहीत. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक असतं. आणि एक सगळ्यात महत्वाचा अजून एक पुढचा भाग येतो, ज्यामध्ये आत्ताच्या म्हणजे आत्ता जेवढी एक काल तर माझ्याकडे एक 9 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला विचारल्यानंतर म्हटलं, तू सकाळचा ब्रेकफास्ट किती वाजता घेतोस, काय करतोस? नाही म्हणे, मी ब्रेकफास्ट घेतच नाही. आणि 9 वाजता म्हणजे तो तसाच मिडल स्कूलला जातो. मिडल स्कूलचा मुलगा होता, हायस्कूल टू मिडल स्कूल टू एलिमेंटरी. त्याला ती सवयच होती की सकाळी उठल्यानंतर नाही, ब्रेकफास्ट खायचाच नाही, जे घ्यायचाच नाही आणि तसंच जायचं. सो मिसिंग द मील्स इज अ व्हेरी कॉमन इश्यू इन आवर चिल्ड्रन, की सकाळी ते खातच नाहीत, खायचंच नाही, तसंच जायचं. तो अशा वेळेला पेरेंट म्हणून निदान ज्या लोकांकडे आता अंडी ही 90% ऑफ द टाइम मुलं जरी व्हेजिटेरियन असतील तरी खाल्ली जातात घरामध्ये. सो अंडी उकडून ठेवून देणं, नुसतंच अंडी उकडून ठेवून फ्रीजमध्ये जरी ठेवलं 1-2 दिवस आधी किंवा 1-2 आदल्या दिवशी जरी ठेवून दिलं, आपण सगळेच वर्किंग आहोत, सगळ्यांना हे सकाळी सकाळी ब्रेकफास्ट कदाचित पॉसिबल होत नसेल, पण इफ यू डू द प्रॉपर प्लॅनिंग ह्या गोष्टी सहज करणं शक्य असतं. सो थोडंसं प्लॅनिंग आपल्याला करायला लागतं की हा रविवारी ह्या गोष्टी एक एक चार्ट बनवून घरामध्ये लेणं की सकाळी ब्रेकफास्ट काय, दुपारी लंच काय, डिनर काय, हे जर आपल्याला माहिती असेल, हे प्लॅनिंग झालेलं असेल, तर मुलं सकाळी ब्रेकफास्ट न करता जात नाहीत. त्याचबरोबर घरचे डबे, म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड की आत्तापर्यंत फॉर्च्युनेटली देवाची पण कृपा आहे ही, आणि माझ्या आईवडिलांची शिक्षण, माझ्या माझ्या सासूबाईंचं, की जाताना घरातनं बाहेर पडताना मुलं ही बाहेरचं खाणं न घेता आत्तापर्यंत दोन्ही मुलींच्या बाबतीमध्ये कधीच त्यांना बाहेर खायला लागलं नाही. कायमच त्या घरचे डबे घेऊन जायचे. सो हे खूप महत्वाचं असतं मुलांना घरचे डबे पॅक करणं, की तुम्ही घरात काय, आणि त्यांच्यासाठी एक उत्सुकता असते माझ्या डब्यात काय आहे. त्याचबरोबर काही मुलांमध्ये खूप अर्ली स्टेजेसमध्ये त्यांच्या गट इम्बॅलन्सेसमुळे फूड अलर्जी सुरू होतात. सो अशा वेळेला पण जर का फूड अलर्जीज कंट्रोल केल्या गेल्या नाहीत, तर तुमच्या बॉडीवरती एक प्रकारचा स्ट्रेस तयार यायला सुरुवात होते. त्यामुळे जर का अर्ली फूड अलर्जीजचं प्रमाण मुलांमध्ये असेल, तर ते आधीच लक्षात येणं आणि त्याच्यावरती व्यवस्थित कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने. आता काही इम्पॉर्टंट सपोर्ट द्यायला लागतो स्ट्रेस मॅनेजमेंटच्या वेळेला. सगळ्यात महत्वाचं असतं ते पाच पाच प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत, जे तुम्हाला त्या काळामध्ये मुलांना द्यायलाच पाहिजे किंवा त्याचा वापर केला पाहिजे. मी त्याच्या कॅटेगरीमध्ये फूड्स सांगितलेत की कुठली कुठली. त्याच्यातलं महत्वाचं जे आहे ते व्हायटमिन सी, नंतर B5 जे पॅन्टोथेनिक ऍसिड, व्हायटमिन B6, झिंक आणि मॅग्नेशियम. आता व्हायटमिन सी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग, ज्याला आपण म्हणू की वॉटर सोल्युबल व्हायटमिन आहे. आपल्याला फक्त माहिती असते की हा व्हायटमिन सी आजारी पडलं की त्यावेळेला घ्यायचं. पण ते का घ्यायचं असं जर का आपण विचार केला तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, की एक तर व्हायटमिन सी आपल्याला आपल्या शरीरामध्ये प्रोडक्ट प्रोड्यूस केलं जात नाही. जसं बाकीच्या प्राण्यांमध्ये जे केलं जातं त्यांचं नॅचरल डिफेन्स सिस्टम आहे ती, आणि त्यांची अनॉटॉमीच तशी बनली आहे की त्यांच्यामध्ये व्हायटमिन सी हे नॅचरल प्रोड्यूस केलं जातं. तसं आपल्याकडे नाही आहे. आपल्याला व्हायटमिन सी हे जेवणामधनंच घ्यायला लागतं, तुमच्या फूडमधनंच घ्यायला लागतं. आणि व्हायटमिन सीचं स्टोरेज जे म्हणतो ना आपण की जास्त वापर किंवा स्टोरेज त्याचा मॅक्सिमम हा अड्रिनल ग्लँड्समध्ये असतो. आणि व्हायटमिन सी म्हणजे आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये मॅक्सिमम व्हायटमिन सी तुम्हाला हे अड्रिनलमध्ये सापडेल. आणि जेव्हा जेव्हा व्हायटमिन सीचं कामच आहे की हे कॉर्टिझॉल बरोबर त्याला बफर करणं, जे त्याला एक स्टेबिलाईज करण्याची जी प्रोसेस असते, त्याचा एक पीएच स्टेबिलायझेशनचा जो ओव्हरऑल बफरिंग ज्याला म्हणतो, जे स्टिम्युलेट पण नाही म्हणतात आणि रिड्यूस पण नाही म्हणतात, पण त्याला एक जे स्टेबिलिटी देतं ना, ते व्हायटमिन सी देतं. जे जेव्हा जेव्हा कॉर्टिसॉल प्रोड्यूस होत असतं शरीरात, त्याच वेळेला व्हायटमिन सीचं प्रोडक्शन पण त्याच्या बरोबरीने होणार. तेवढंच प्रोडक्शन तुमचं, जेवढं तुम्ही कॉर्टिसॉल वापरलं जाईल, जेवढं जेवढं प्रोडक्शन होईल, तेवढंच व्हायटमिन सी प्रोड्यूस होईल आणि ते एक्सक्रीट होतं नको असलेलं. कारण ते वॉटर सॉल्युबल आहे. त्याच्यामुळे तुमची जी डिमांड असते व्हायटमिन सीची, जेव्हा तुमची बॉडी अंडर स्ट्रेस असते, परीक्षेचा काळ असो, कुठलाही फिजिकल मेंटल स्ट्रेस असो, त्यावेळेला व्हायटमिन सी हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या वापरलं जातं. त्यामुळे ते जर का फूडमध्ये नसेल तर म्हणजे, आणि ऑफकोर्स फूडमध्ये आपण इतक्या प्रमाणामध्ये घेऊ देखील शकत नाही, तर ते नसेल तर त्याच्याबरोबर अगदी सिंपल 500 ते 1000 मिलीग्रॅम व्हायटमिन सी, बफर्ड व्हायटमिन सी, जे अमिनो ऍसिड बरोबर अटॅच्ड असतं. बफर्ड व्हायटमिन सी इज ॲब्सोल्युटली अवेलेबल इन द मार्केट. चांगल्या ब्रँड्स घेतलं तर त्या बफर्ड असतात, तर त्याचं ॲब्झॉर्प्शन बेटर होतं. त्याच्यामुळे व्हायटमिन सी बफर्ड हे तुम्ही त्या काळामध्ये मुलांना देणं हे आवश्यक आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला एक साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आपल्याकडे पूर्वी जो च्यवनप्राशचा भाग आहे, आता इथे आपल्याकडे वैद्य देखील आहेत, ती पण नंतर सांगेल. तर च्यवनप्राशमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आवळा असतो. आवळा हे व्हायटमिन सीचं मेजर सोर्स आहे आपल्या इंडियन फूड्समध्ये. त्याचबरोबर लिंब आहेत, पण ते ज्या प्रमाणामध्ये व्हायटमिन सी लागतं त्या काळात कदाचित तेवढं तुम्हाला फुलफिल होत नाही. म्हणून ते ॲडिशनल व्हायटमिन सी देणं त्यांना आवश्यक असतं.
त्याचबरोबर पॅन्टोथेनिक ऍसिड जे B5 असतं ते काही मुलांमध्ये काही असे आता त्यांची मला आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम्स, पण काही असे जे क्लिनिकल आजार असतात ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या अड्रिनल ग्लँड्समध्ये अट्रॉपी होऊ शकते, म्हणजे थोडे श्रिंक होतात त्या, आणि त्याच्यामुळे फटीग येतो, हेडेक सुरू होतात, स्लीप डिस्टर्बन्सेस यायला लागतात, थोडं मळमळणं सुरू होतं मुलांमध्ये सकाळी, आणि ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट सुरू होतो. हे टेम्पररी असतं, पण त्याचा तो अड्रेस करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे B5 म्हणजे बऱ्याच वेळेला कॉर्टिको B5 B6 हा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला त्यावेळेला दिला जातो, आणि इट्स अ नॅचरल फॉर्म्युला विच इज अवेलेबल OTC, ओव्हर द काउंटर अवेलेबल आहे. सो B5 B6 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि कॉर्टिको B5 B6 इज अ व्हेरी गुड फॉर्म्युलेशन बाय मेटाजेनिक्स, जे खूप चांगलं काम करतं या काळामध्ये या त्याच्या बरोबरीने. नंतर झिंक अगेन इट्स अवॉइडेड, कारण आपल्याला फक्त झिंक केव्हा माहिती असतं की हा आपल्याला आम्ही आजारी पडणार आहे, मला आता फ्लूचं सीझन आहे, हा सीझन आहे, त्याच वेळेला फक्त आपण झिंक बघतो. पण झिंक तेवढंच इम्युन फंक्शन ठेवण्यासाठी, कारण त्यावेळेला जेवढी सप्रेस झालेली असते इम्युनिटी आपली, ती परत प्रॉपर आणण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. आणि मॅग्नेशियम इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर नर्वस सिस्टम आणि आपलं एनर्जी परत येण्यासाठी. मॅग्नेशियम इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट वी कॅन से मिनरल टू गिव्ह. आणि सगळे आपण बहुतेक वेळेला मॅग्नेशियममध्ये डिप्लीट असतो. जे तुमच्या ब्लडमधलं मॅग्नेशियमचं प्रमाण दिसत असतं ते आपल्या बॉडीला मस्ट ठेवावंच लागतं. पण त्याचं तुम्हाला ऍक्च्युअल सेल्युलर मॅग्नेशियमची टेस्ट बघायची असेल, जी खूप कॉमनली रेकमेंड केली जात नाही कारण ती एक्सपेन्सिव्ह आहे, पण ॲज अ कधीतरी तुम्हाला एक आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून यू कॅन आस्क फॉर द मॅग्नेशियम सेल्युलर टेस्ट अँड सी वेअर यू स्टँड. सो जेव्हा जेव्हा मॅग्नेशियमचं प्रमाण ऍक्च्युअल ब्लडमध्ये कमी आहे त्याच्यामुळे ते सिग्नलिंगच आहे, पण ते खूप कमी दिसतं. पण तुम्हाला सेल्युलर टेस्ट करून जर का बघायचं असेल की हाऊ इट इज इम्पॉर्टंट, तर ह्या गोष्टी करता येतात. नंतर आता फूडचा विचार केला, आणि बाय द वे हे जे टेस्टिंग आहे ना, हे टेस्टिंग तुम्हाला बरेच इकडे अवेलेबल टेस्ट आहेत. डच टेस्ट आहे, ओट्सची टेस्ट आहे, ऑर्गॅनिक ऍसिड टेस्ट ज्याला म्हणतो आपण. त्याचबरोबरीने GI मॅप आहे जे गट फ्लोराचं चेक करतं. सो खूप टेस्टिंग्स इथे अवेलेबल आहेत, आणि फंक्शनल टेस्टिंग्स इथे जे आम्ही प्रोव्हाइड करतो, आणि दीज आर द बेस्ट वेज ऑफ असेसिंग टू डू द असेसमेंट, नॉट ओनली फॉर अस पण मुलांसाठी पण. जी मुलं स्पेशली खेळतात, जी मुलं खूप हेवी ऍक्टिव्हिटीज करतात, तर त्यावेळेला त्यांचं काय त्यांची हेल्थ नीड आहे हे समजणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर ही असेसमेंट कधीतरी जेव्हा मुलं कॉलेजला जाणार असतात किंवा हायस्कूलमध्ये असतात तेव्हा एकदा तरी करून घ्यावी, कारण त्या टेस्ट एक्सपेन्सिव्ह आहेत. इट्स नॉट अ व्हेरी चीप टेस्टिंग, आणि इन्शुरन्स कधीच ते कव्हर करत नाही कारण फंक्शनल टेस्ट आहे. पण ते तुम्हाला त्यामध्ये एक साधारण तुम्हाला त्याचा आराखडा दिसतो की आपली बॉडी कशी काम करते, आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त त्याच्यावर जोर द्यायला पाहिजे. आता कमिंग बॅक टू द फूड कॅटेगरीज, तर फूड सोर्सेसमध्ये आपल्याकडे खूप चांगली फळं अवेलेबल आहेत, भाज्या अवेलेबल आहेत, जे व्हायटमिन सीचा खूप चांगला सोर्स आहे. आणि आता ऑफकोर्स हे प्रेझेंटेशन शेअर्ड होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे तुम्ही नंतर असेस करू शकता की याच्यात काय काय गोष्टी आहेत. त्याच्यातलं ऑरेंज ज्यूस आहे, फक्त ऑरेंज ज्यूस इथे मेन्शन करताना आय विल टेक अ डिस्क्लेमर की मेक शुअर की यू आर नॉट टेकिंग एनी शुगर्ड ॲडेड फॉर ऑरेंज ज्यूस. फ्रेश ऑरेंज ज्यूस जरी असेल त्यात तरी साखर घेऊ नका. Fresh orange juice is something which you can actually squeeze at home, or it's available in the Whole Food stores. Kiwi is a best way again. Kiwi खूप चांगला सोर्स आहे व्हिटॅमिन सीचा. ग्रेपफ्रूट इज नॉट अ व्हेरी बिग म्हणतात ना पॉप्युलॅरिटी इन टीनेजर्स, कारण ते थोडंसं बिटर असतं. पपाया इज अ व्हेरी गुड थिंग इन स्पेशली विंटर सीझनमध्ये. क्रॅनबेरीज येतात, स्ट्रॉबेरीज येतात, कॅन्टलोप, रास्पबेरी. बेरीज तर मस्ट आहे, बेरीज खूप इझिली अवेलेबल आहेत. अँड वी आर ब्लेस्ड इन टू लिव्ह इन दिस कंट्री की आपल्याकडे सगळंच खूप चांगलं फ्रेश आणि इझिली अवेलेबल असतं. ऑर्गॅनिक गोष्टी चूज करा कारण त्याच्यात जास्त फायदा असतो. मिनिमली प्रोसेस्ड असतात, त्याच्यामुळे त्या गोष्टींना चूज करणं इम्पॉर्टंट आहे. सीझनल फ्रुट्स खाणं, सीझनल गोष्टी घेणं ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे. व्हेजिटेबल्समध्ये ग्रीन बेल पेपर्स म्हणजे आपले जे भोपळी मिरची असते ती, कॉलीफ्लॉवर, सगळ्यात स्वस्त भाज्या आहेत, अफोर्डेबल भाज्या आहेत. ब्रॉकली असते, ब्रसेल्स स्प्राउट्स, कॉलर्ड, कुठल्याही प्रकारचे ग्रीन्स, त्याच्यामध्ये कॉलर्ड ग्रीन्समध्ये प्रमाण जास्त. साधा बटाटा, टोमॅटो. आता बटाटा व्हायटमिन सी मध्ये जास्त आहे म्हणून खूप रोज बटाटाच खाणं असं नाहीये. तुमच्या रोटेशन असणं आवश्यक आहे तुमच्या खाण्यामध्ये, की आज मी हे खाल्लंय तर आज मुलांना, आमचे सद्गुरू म्हणतात की मुलांना त्या साधारण काळामध्ये 6 ते 24 या काळामध्ये आपण घडवत असतो. त्याच्यामुळे आपण काय खातोय, आपले आईवडील म्हणजे आपले आईवडील काय खातायत, ते कसे वागतायत, त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे, ते कुठला मार्ग निवडतायत, त्यांचे हॅबिट्स काय आहे, ह्याच्यावरनं बरीच मुलं आपल्यावरनं शिकत असतात. आपल्याला वाटत असतं की हे बघत नाहीत आपल्याला, पण ते आर ऑब्झर्विंग, ते बरोबर ऑब्झर्व करत असतात की आपण काय करतोय, काय खातोय, काय पितोय. या सगळ्या गोष्टींचं त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन असतं. आता B5चा सोर्स हा बराच ॲनिमल सोर्समधनं येतो.
त्याच्यामुळे तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल पण इफ यू आर ओपन टू टेक एन एग, डेफिनेटली एक मीडियम साईज्ड अंड हे रोजच्या तुमच्या खाण्यामध्ये असणं आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलचा आणि त्या अंड्याचा संबंध नाही. खूप वेगवेगळी आपल्याकडे काय म्हणतात ना, आपल्या गुगल युनिव्हर्सिटीमध्ये आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये या गोष्टी येत असतात, पण त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे डायटरी तुझं कोलेस्ट्रॉल आहे जे तुम्हाला आवश्यकच आहे, कारण कोलेस्ट्रॉलमुळेच पुढचे हॉर्मोन्स बनतात. पण कोलेस्ट्रॉल इज अ मदर हॉर्मोन फॉर प्रेग्नेंट लॉन, प्रोजेस्ट्रॉन एस्ट्रोजन हे पुढचे जाणारे आहेत. सो या हॉर्मोन्ससाठी लागणारं आवश्यकच गोष्ट आहे कोलेस्ट्रॉल. त्याच्यामुळे प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल मॅनेज करणं, सेलला बाउंड करण्याचं काम आहे, ते प्रोटेक्शन आहे. त्याच्यामुळे ते असणं आवश्यक आहे. म्हणजे एक छोटंसं अंड, त्याचबरोबर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी लेग्युम्स आहेत, जे आपल्या कडधान्य आहेत, मशरूम्स आहेत, ब्रॉकली आहे, अवोकाडोज आर ग्रेट ऑप्शन्स. आणि रॉयल जेली ही आपल्याला इकडे खूप सहज अवेलेबल आहे. तुम्हाला अगदीच नाही मिळत असेल तर रॉयल जेलीचं एक छोटंसं कंटेनर त्यांना मुलांबरोबर बरोबर दिलात ना तुम्ही, जी कॉलेज गोईंग मुलं आहेत बेसिकली, त्यांच्याबरोबर एक एक त्यांच्या किटमध्ये ठेवलात, तोही एक खूप चांगला सोर्स आहे व्हायटमिन B5चा. B6 अगेन मीट, सी फूड, एग्ज. आम्ही नेहमी या प्रोटोकॉलमध्ये असतो की एक अंड तरी खा. लेग्युम्समध्ये, बऱ्याचशा लेग्युम्समध्ये किडनी बीन्स, लेंटिल्स, फ्रुट्समध्ये बनानाज, अवोकाडोज, भाज्या सगळ्या, आणि नट्स. नट्स पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यात वॉलनट्समध्ये B6चं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे वॉलनट एक छोटासा तुमचा घरच्या घरी ट्रेल मिक्स करून वॉलनट त्याच्यामध्ये टाकणं, किंवा 2 ते 3 बदाम आदल्या दिवशी भिजवून त्याबरोबर थोडे अक्रोड भिजवून त्यांना देणं, हे या गोष्टी आपण ॲज अ पेरेंट म्हणून करू शकतो. कारण त्या काळात त्यांना हे सगळं मॅनेज करणं पॉसिबल नाही. पण हां, तुम्ही करताय आणि हे आईनी किंवा वडिलांनी केलेलं बघितलंय, तर तोच तोच संस्कार ते पुढे घेऊन कॉलेजमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आपण जे करतोय तेच त्यांना पुढे जाऊन लक्षात येईल की अरे हां, हे असं असं केलं गेलं होतं. सो मी हे करायला पाहिजे. कारण त्या काळात प्रत्येक वेळेला आपण अवेलेबल असोच असं नाहीये. सो हे संस्कार या काळात करणं त्यांच्यावर हे जास्त महत्वाचं आहे. झिंक जे पुरुषांच्या बाबतीमध्ये, मी खूप वेळा सांगितलं ही गोष्ट, की झिंक हे स्पेशली ग्रोईंग बॉईजच्या मध्ये हे अत्यंत आवश्यक, मुलांमध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट असते, कारण सीमन मधला महत्वाचा पार्ट आहे हा. सो झिंक हा महत्वाचा गोष्ट असते पुरुषांसाठी पण. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त झिंक तुम्हाला तुमच्या फूडमधनं एक बॅलन्स्ड गोष्टीमधनं घेता येत असेल तर ते घ्यावं. खूप चांगले चांगले रिसोर्सेस आहेत, खूप चांगले सोर्सेस आपल्याकडे आहेत. लेग्युम्स आहेत, नट्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत. तर त्याचं अगेन तुम्ही एक ट्रेल मिक्स करू शकता. पिकान्स, कॅश्यूज, सनफ्लावर सीड्स, वॉलनट्स, आल्मंड्स असं एकत्र करून थोडंसं रोस्ट करून त्याचं ट्रेल मिक्स घरी तयार करणं. त्याच्यात थोडेसे पंपकिन सीड्स टाकणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण घरी करणं शक्य आहे, जे आपल्याला पण उपयोगी पडतील आणि मुलांना पण. आता डेअरी हा थोडासा चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण इकडे डेअरीला बरीचशी लोक सेन्सिटिव्ह आहेत. पण जी लोक नाही आहेत त्यांच्यासाठी मिल्क अँड चीज इज अनदर गुड ऑप्शन. स्पेशली टेकिंग द E2 मिल्क ऑल्सो इज अ गुड वे. मॅग्नेशियम, ॲज आय सेड, की मॅग्नेशियम इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट मिनरल टू फोकस ऑन. बरेचसे हार्ट इश्यूज आणि बऱ्याचशा बाकीच्या प्रॉब्लेम्समध्ये मॅग्नेशियम खूप चांगलं काम करतं. त्याच्यामुळे लेंटिल्स, स्प्लिट पीस, टोफू, सोय प्रोडक्ट्स, नट्स, ग्रेन्स खूप चांगल्या, आणि व्हेजिटेबल्समध्ये किंवा आपल्या बीन्समध्ये आपली जी चवळी असते त्या चवळीचं प्रमाण आपल्या मुख्य म्हणजे त्या जास्तीत जास्त त्याच्यातला जो पार्ट आहे किंवा जास्तीत जास्त जो ज्याला म्हणतो ना प्रमाण आहे ते या चवळीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपली काळी चवळी देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आता काही आयुर्वेदिक हर्ब्स आहेत जे आपल्याकडे पूर्वीपासून वापरले गेले आहेत फॉर्म्युलेशन्स. त्याच्यामध्ये शंखपुष्पी वटी येते, ब्राह्मी वटी येते. ह्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत आपल्याकडे, आपल्या आईवडिलांना माहिती आहेत, आपण त्याच्यातनं वाढले आहोत. तर शंखपुष्पी वटीचा उपयोग केला जाऊ शकतो, जे कॅन हेल्प टू प्रमोट इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. ऍक्च्युली मी इथे मे हेल्प दिलंय जस्ट की कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम्स मध्ये आपण येऊ नये म्हणून. परंतु ह्याच्यावरती खूप चांगले रिसर्चेस आहेत आणि खूप चांगले आर्टिकल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. हे खूप कॉमन वापरली जाणारी आहेत भारतामध्ये गोष्टी. त्याच्यामुळे शंखपुष्पी वटी आणि ब्राह्मी वटीचा उपयोग खूप चांगला केला जातो त्या काळात. नर्वस सिस्टमला रिज्युमिनेट करण्यासाठीचं काम ही शंखपुष्पी करते, त्यामुळे त्याचा हेल्प होतो. त्याचबरोबर त्यांचं स्लीप सायकल ऍडजस्ट करण्यासाठी देखील शंखपुष्पीचा उपयोग केला जातो. आता हर्ब्स वापरताना किंवा कुठलेही वनस्पती वापरताना हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की ह्या वनस्पती त्यांच्यामध्ये फायटोकेमिस्ट्री आहे. जसं आपली फार्मेकोलॉजी असते त्याचबरोबर त्यांची एक फायटोकेमिस्ट्री असते. त्याच्यात दे आर बिल्ट विथ द केमिकल्स. त्यामुळे कुठल्याही प्रकारे वापरताना बी माइंडफुल अबाउट इट की हे दिस कॅन ऍक्ट ॲज अ ऍक्च्युअल ड्रग्स ऑल्सो. सो अनलेस अँड अंटिल तुम्हाला माहिती आहे की हे कसं वापरायचंय, त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचंय, कुठल्या प्रमाणात वापरायचंय,
तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही सल्ल्याशिवाय करू नये. पण हे जस्ट जनरल तुम्हाला मी एक आयडिया म्हणून सांगते की कुठले युजली टॉप हर्ब्स वापरले जातात. त्याच्यामध्ये बरेच अडॉप्टोजन्स आहेत. आपली तुळस आहे, नंतर अश्वगंधा आहे. याच्या व्यतिरिक्त देखील बऱ्याचशा गोष्टी या अड्रिनल हेल्थसाठी वापरल्या जातात. आता जर का एक रेकमेंडेशन द्यायचं असेल लाईफस्टाईल चेंजेसमध्ये काय करायचं, तर एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर जे झोपण्याच्या आधी कमी करणं आणि मग तो डिव्हाइसचा वापर कमी करण्याचा सल्ला आपण कसा देऊ शकू, जेव्हा पेरेंट्सच याचा वापर जर का कमी करत असतील आणि हे मुलं जर का बघत असतील की हा रे आपले आई वडील नाही करत आहेत हे, तर हे जे करत असतील तर ह्या गोष्टी लिमिट करणं. एक नवीन फॅड आता आपल्याकडे आहे की बेडरूम्समध्ये टीव्ही ठेवणं हे खूप कॉमन झालंय आपल्यासाठी, कारण आपल्याला एक रिलॅक्सेशन पाहिजे असतं म्हणून. तर त्याचा वापर मुलांच्या बेडरूममध्ये न करणं, मुलांना तो टीव्ही ठेवून त्यांना आधी सवय न करणं किंवा त्यांचं कम्प्युटर्स मुलांना, ऑफकोर्स आता काही लिमिटेशन्स आपल्याला आहेत, आपण सगळंच नाही मॅनेज करू शकत. आणि अजून एक ॲज अ सेट की खूप कॉमनली बघितली जाणारी गोष्ट जी आपण ॲज अ पेरेंट म्हणून पण करतो, मॅगझिन्स आणि फोन हे घेऊन, म्हणजे बऱ्याच वेळेला तर मीटिंग्समध्ये माझे मिस्टर सांगत असतात की मीटिंग्समध्ये तुम्हाला फ्लशेसचे आवाज येत असतात, कारण सेलफोन्समध्ये घेऊन जाणं इज अ कॉमन प्रॉब्लेम इन द बाथरूम. सो हे तुम्हाला लिमिट करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात अजून एक खूप चांगली प्रॅक्टिस म्हणजे एक 5 मिनिटाचं पॉझिटिव्ह थिंकिंगचं मेडिटेशन म्युझिक बिफोर स्लीप किंवा मेडिटेशनची प्रॅक्टिस किंवा ग्रॅटिट्यूड हे मुलांना देणं की आपण कशासाठी, वाय यू आर थँकफुल की तुम्हाला हे मिळालंय आज, ह्याच्या पाठीमागे किती कष्ट, किती लोकांचे. जे साधं अन्न जरी बघितलं तर त्या अन्नासाठी जे अन्न पिकवणारा आहे शेतकरी, त्याला कशातनं जावं लागतं, कुठे कुठे या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याचा त्याला मोबदला मिळतो का तेवढा नाही, पण तरी तो किती खुश असतो आणि त्याचे हात ह्याला लागलेले असतात, त्याच्या इमोशन्स या फूडमध्ये आहेत. हे ग्रॅटिट्यूड त्यांना किंवा तयार करणं त्यांच्यामध्ये, देन यू आर मेकिंग अ राईट पर्सन. त्याची एखादी पर्सनॅलिटी बिल्ड करतोय आपण. त्याच्यामुळे संस्कार हे खूप महत्वाचे आहेत या काळातले. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी मुलांमध्ये फेस केली जाते, स्पेशली यंग मुलांमध्ये, ती म्हणजे ॲक्नी. आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. तर आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण काही कॉमन ज्या गोष्टी आहे ॲक्नीच्या बाबतीमध्ये बघायला पाहिजे किंवा आवश्यक आहे ज्या टेस्ट करणं, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण हा मुलांसाठीचा एक म्हणतात नाईटमेअर आहे, कारण फेस व्यवस्थित नसणं किंवा सारखं इचिंग होणं किंवा आपण चांगलं न दिसणं हा एक न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण करतं आणि त्याच्यामुळे बरेचसे त्यांच्या सोशल ऍक्टिव्हिटीज लिमिट होतात. त्यांची एक पर्सनॅलिटी कुठेतरी दबली जाते. त्याच्यामुळे ॲक्नीची सुरुवात असेल आणि ॲक्नीची सुरुवात ही युजली आपल्या टॉप म्हणजे कपाळापासून होते. जेव्हा सुरुवातीला कपाळापासून ॲक्नी होते आणि तुम्हाला कळतंय की एक दोन पुळ्या येणं मुलींच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या स्पेशली जेव्हा पिरियड्सच्या आधी त्या येतात, इज अ कॉमन थिंग, झिस्ट म्हणतात त्याला. ते ते खूप कॉमन आहे. परंतु जर का ॲक्नी वाढायला लागली, त्यांना कळायला लागलं तुम्हाला की अरे शरीर आपल्या कपाळावरती जास्त त्याचं प्रमाण वाढतंय, मग ती हळूहळू सुरुवात होते, जेव्हा डीपर जाते पुढे जाऊन मग ती गालावर येणं आणि सगळ्यात शेवटी हनवटीवर येणं. सो जेव्हा ही स्टेज येते, हनवटीवर येण्याची जेव्हा स्टेज येते, त्यावेळेला ती जास्त डीपमध्ये गेलेली असते आणि ती ती ट्रीट करणं किंवा त्याच्यावर उपचार करणं हे कठीण होऊन जातं. सो त्यावेळेला जेव्हा तुम्ही सुरुवातीची स्टेज असते, सुरुवातीच्या कपाळावरची स्टेज असते, त्यावेळेला समजा तुम्ही मेडिकल हेल्प घेतलीत किंवा काही गोष्टींमध्ये चेंजेस करायला लागला, न्यूट्रिशनल हेल्प घेतलीत, असेसमेंट केली, तर हे जास्त फायदेशीर ठरतं. सो कुठे करायचं हे ॲज अ पेरेंट म्हणून आपलं काम आहे की लक्षात घेणं. ह्या मिडल स्कूल ते हायस्कूलच्या दरम्यान या गोष्टी दिसायला लागतात की ॲक्नीची सुरुवात होणं, हॉर्मोनल चेंजेस मुलींमध्ये झाले की ती सुरुवात होते. सो ते असेसमेंट करणं हे आपलं काम आहे, कारण त्यांना ऑलरेडी त्या गोष्टींमधनं ते जात असतात. ती एक विचित्र बाजू ते बघत असतात. आता ॲक्नीच्या काही एक पॉसिबल कॉजेस असू शकतात की त्यांची ओव्हर ऍक्टिव्ह सेबेशियस ग्लँड्स असतील, ॲबनॉर्मल शेडिंग असेल डेड स्किनचं आणि रॅपिड कॉझिंग बॅक्टेरिया, कारण ॲक्नीचे पण बरेच भाग आहे. एक इन्फ्लेम्ड, ज्याला व्हाईट हेड्स म्हणतात, इन्फ्लेम्ड ॲक्नी असते. सो बऱ्याचशा गोष्टी त्या ॲक्नीमध्ये असेसमेंटमध्ये येतात. सो ते काही होतंय का ते बघायला पाहिजे. आणि अत्यंत महत्वाचा भाग जो युजली नाही त्याच्यावरती फोकस केला जात, तो म्हणजे त्यांच्या स्पेशली मुलींमध्ये येणारे हॉर्मोनल चेंजेस किंवा इम्बॅलन्सेस आणि ज्याच्यात अँड्रोजेन्स, ज्याला टेस्टोस्टेरोन DHA आपण म्हणतो, जे मेल हॉर्मोन्स असतात, जे बायकांमध्ये देखील असतात, जसं पुरुषांमध्ये असतात तसंही बायकांमध्ये देखील असतात. तर त्यांचं जेव्हा एक्सेस इम्बॅलन्स होऊ शकतो, तर त्या काळामध्ये अँड्रोजन्स खूप मोठा रोल प्ले करतात या काळात. तर ती असेसमेंट हॉर्मोनली करणं, त्याचं फंक्शनल टेस्टिंग करणं की त्यांचा, आणि फंक्शनल टेस्टिंग जास्त आम्ही का प्रिफर करतो लॅब टेस्टिंगपेक्षा, लॅब टेस्टिंग सपोज त्याच्या बरोबरीने जातातच म्हणजे ब्लड वर्क, पण फंक्शनल टेस्टिंगमध्ये तुम्हाला समजा एखादा हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस झालाय
पण तुमची बॉडी युरिनमध्ये जे एक्सक्रिशन दाखवते की तयार झालेला हॉर्मोन हा योग्य प्रकारे वापरून तो युरिनमधनं बाहेर पडतोय की नाही, त्याचं एक्सक्रिशन व्यवस्थित होतंय की नाही, हे जे समजण्याची कपॅसिटी आहे ही फंक्शनल टेस्टमध्ये, स्पेशली डच टेस्टमध्ये केली जाते. त्याच्यामुळे तो जर का एखाद्या प्रकारचा हॉर्मोन जास्त काळ तुमच्या शरीरात टिकत असेल किंवा खूप पटकन बाहेर जात असेल, तर त्याच्याबरोबर त्याचा पाथवे कुठला चूज करतोय, एखादा जिनोटॉक्सिक पाथवे चूज करतोय का, स्पेशली जर का हिस्ट्री तुमच्या घराण्यात असेल की घरात असेल की माझी काही एस्ट्रोजनच्या रिलेशन काही मध्ये काही प्रॉब्लेम्स घरात असतील, थायरॉइड इश्यूज असतील, तर हे सगळं ऍसेस करण्याचं काम या फंक्शनल टेस्टमध्ये होतं. सो ही महत्वाची भाग आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला एक्सेसिव्ह ॲक्नीची सुरुवात होते तेव्हा हॉर्मोनल चेंजेस बद्दल तुमच्या डॉक्टरशी बोलणं, म्हणजे त्यांच्या डॉक्टरशी बोलणं, त्याचबरोबर न्यूट्रिशन कन्सल्टेशन्स घेऊन अशा प्रकारच्या टेस्टिंगचं ऑप्शन बघणं हे तितकंच महत्वाचं आहे. नंतर पोटेन्शियल फॅक्टर्स आहेत. जर का ॲक्नी ऑलरेडी असेल आणि थोड्या प्रमाणात असेल पण त्याला ट्रिगर करण्याचं काम काही अजून फॅक्टर्स करतात, ज्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये कॉस्मॅटिक्सचा वापर, मेकअप वापरणं हे खूप कॉमन झालंय आता. वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन्स, जे काही स्वस्त प्रोडक्ट्स आहेत त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट सतत होत असतात. बरं ते प्रोडक्ट्स योग्य आहेत की नाहीत हे त्यांनाही माहिती नसतं, कारण त्यांचं वय वाढतंय. जे त्यांना टिकटॉकवरती दिसेल, जे त्यांना बाकीच्या कुठल्या प्लॅटफॉर्म्सवरती दिसेल तेच ते बघणार आहेत. तर अशा वेळेला ते मॉइश्चरायझर्स व्यवस्थित आहेत की नाही, ते पोर्स क्लॉग करतायत का, त्यांचं हायजीन कसं आहे. स्वेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हायजीन. जसं स्वेट आवश्यक आहे आपल्या बॉडीला, तसं ते स्वेट तुमचं होत असताना ते हायजिनिकली तुम्ही व्यवस्थित तुमची बॉडी स्वच्छ ठेवताय की नाही, हा एक भाग असतो, स्पेशली मुलांमध्ये. कारण मुलांच्या मध्ये एक खूप कॉमन प्रॉब्लेम असते की खूप वेगळा वास येतो मुलांना घामाचा. तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं. मुलींमध्ये पिरियड्सच्या वेळेला हायजीन अत्यंत आवश्यक आहे त्या काळामध्ये असणं, कारण स्पोर्ट्स आणि हे ज्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत आजकाल, मुलं मुली कोणीही ह्याच्यामध्ये वेगळे नाही आहेत, सगळेच जण एकत्र गोष्टी करतात. नंतर हीट एक्सपोजर किती आहे तुमचं, सतत त्या मुलं बाहेर जर का खेळत असतील एखाद्या मैदानी खेळात, तर त्याचं एक्सपोजर कसं किती आहे, मग त्याच्या आधी काय करायला पाहिजे. जे अगदीच सोपं एक्झाम्पल द्यायचं तर त्यांना एखादा स्विमर आहे, एखाद्याला बाहेर बेसबॉलमध्ये आहे, कोणी बास्केटबॉलमध्ये आहे, आता सतत हीट एक्सपोजर होणारे माहिती आहे. हे आपण टाळू तर शकत नाही, कारण ही आवश्यक गोष्ट आहे त्यांना त्यांच्या मैदानी खेळ असणं. मग अशा वेळेला आपण ऍज अ पेरेंट म्हणून त्यांना काय सांगू शकतो, तर बाहेर पडताना व्हायटमिन ई ऑइल आधी तुमच्या एक्सपोज एरियाला लावा, जे तुमचं बॅरियर म्हणून काम करतं त्या बाहेरच्या रेजना. आणि त्याच्यावरती सनस्क्रीन चांगल्या प्रकारचं, म्हणजे अगदी खूप चांगले चांगले सनस्क्रीन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी मला जे आवडतं ते, अगेन आय एम नॉट प्रमोटिंग एनी ब्रँड, पण ब्लू लिझर्ड जी आहे इट्स अ व्हेरी गुड ब्रँड टू हॅव. ब्लू लिझर्ड इज अ व्हेरी गुड ब्रँड फॉर द सनस्क्रीन. ते वापरून बाहेर पडणं, म्हणजे व्हायटमिन ई इज अ प्रोटेक्शन, त्याच्यावर सनस्क्रीन लावणं हे आवश्यक आहे. सो हीट एक्सपोजर टाळता येतं. सर्टन ड्रग्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला ॲक्नी ट्रिगर होऊ शकते. तुमचं पोट साफ नसेल, खूप 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 कॉमन प्रॉब्लेम आहे हा, की तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा इश्यू असेल, मुलं पोट साफ ठेवत नसतील, तर ॲक्नीचा ट्रिगर होऊ शकतो. लिव्हर हेल्थ, कारण लिव्हर आणि म्हणजे आपलं यकृत आणि आपली त्वचा ह्याचं आयुर्वेदामध्ये खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. जी पित्ताची बैठक आहे, त्याच्यामुळे जर का तुमचं लिव्हर हेल्थ बरोबर नसेल, ओव्हर थिंकिंग असेल, तुमच्या पुढचा स्ट्रेस बॅलन्स इम्बॅलन्स असेल, तर त्या लिव्हर हेल्थमध्ये असलेल्या एक्सेसिव्ह पित्तामुळे देखील तुमच्या ट्रिगर ॲक्नीवरती होऊ शकते. इम्प्रॉपर फूड हॅबिट्स खूप जास्त, शुगर खाणं, स्ट्रेस रिस्पॉन्स, नंतर लॅक ऑफ हायड्रेशन इज अनदर. म्हणजे डॉक्टर अचवल सांगतात दरवेळेला की आपले जे 5 पिलर्स आहेत त्यापैकी हा एक महत्वाचा पिलर आहे की हायड्रेशन ठेवा. हे जे सगळ्या मुलांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम आहे की पाणीच पित नाहीत. आणि मुलंच काय, आपण पण, म्हणजे आपला पण विसरतो की अरे बाटली आपल्या जवळ आहे पण ती प्यायची आहे. तर ते सिप्स घेणं पाण्याचे ते आवश्यक आहे. आणि स्लीप, म्हणजे झोप न येणं, रात्री 2-2 वाजेपर्यंत फोनवर असतात मुलं, किंवा अभ्यास करत असतात, काही वेळेला अभ्यास हा खरंच जेन्युअनली करत असतात, पण ती जी लॅक ऑफ स्लीप असते त्याच्यामुळे तयार होणारं पित्त, त्याच्यामुळे होणाऱ्या ॲक्नीचे प्रॉब्लेम्स, हे खूप कॉमन ट्रिगर्स आहेत जे ऑलरेडी छोट्या प्रमाणामध्ये असलेल्या ॲक्नीला वाढवू शकतात. मग आता ह्याचा कंट्रोल कसा घेऊ शकतो आपण, व्हॉट आर द एंगेजिंग फॅक्टर्स वी कॅन डू. सो एक तर पहिली गोष्ट म्हणजे क्लीन आणि हेल्दी डाएट असणं. आणि डाएट म्हणजे खूप असं काहीतरी डाएटरी फॅक्टर्स घेणं असं नाही. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगले 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 प्रकार आहेत खाण्याचे, जे आपण इथे बनवू शकतो. फॉर्च्युनेटली आपल्याला सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. तर क्लीन आणि हेल्दी डाएट घ्या, जे आवश्यक आहे शरीराला. तुमचा जी बॉडी आहे त्याच्याप्रमाणे, तुमच्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे खाणं घ्या, की तुम्हाला काय आवश्यकता आहे. ग्रोईंग मुलांना कधी कधी प्रोटीनची आवश्यकता जास्त असते, कधी काही मुलांना अजून काही न्यूट्रिएंट्स हवे असतात. म्हणून ही असेसमेंट करणं इम्पॉर्टंट आहे की तुमच्या मुलांना कशाची गरज जास्त आहे.
आता इथे मी एक छोटासा एक एक्झाम्पल दिलंय हेल्दी लिव्हिंग ॲपचं. हेल्दी लिव्हिंग ॲप इज अ व्हेरी कॉमन ॲप. म्हणजे त्याचा असं काय खूप तुम्ही असेसमेंट म्हणून वापर नाही करू शकत, पण चांगल्या गाईडलाईन्स वापरण्यासाठी हेल्दी लिव्हिंग ॲप इज अवेलेबल ॲप ऑन आपल्या आयफोनवरती. सो ती ॲप तुमच्या मुलांना तुम्ही जर का फोन ॲज अ नेसेसिटी म्हणून देत असाल तर ती त्यांना डाउनलोड करायला सांगा. तो गायडन्समध्ये इनफॅक्ट पेरेंट्सना पण त्याचा गायडन्स बराच मिळतो की ह्याच्यातलं क्लीन इटिंग काय आहे, ह्याच्यातल्या नको असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत. स्कॅनर आहे त्यांच्यामध्ये, स्कॅनर ॲप असते तर ती वापरा तुम्ही. त्याच्यामध्ये लेबल स्कॅन करायला शिकवणं. आपल्या मराठी मंडळाच्या राहुल देशमुख यांनी एक मुलांसाठी सेशन अरेंज केला होता, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना लेबल कशी वाचवायची, वाचून दाखवायची किंवा त्यांना कशी शिकवायची ह्याचं शिक्षण देणं. की तुम्ही एखादी गोष्ट विकत घेताय त्यावेळेला त्या लेबलवर काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, की मुलं म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे की ह्याच्यात काय आहे, ते योग्य आहे की नाही आपल्यासाठी. तर हे शिक्षण देणं. नंतर स्ट्रेस कसा मॅनेज करायचा हे शिकणं. कॉस्मेटिक्सचा किती आणि कसा वापर कुठे करायचा. बरं, कॉस्मेटिक्सचा वापर केलाय तर ते कॉस्मेटिक्स काढून कसे टाकायचे, स्वच्छ चेहरा कसा धुवायचा त्या गोष्टी. स्लीप रेग्युलेट करणं. त्याचबरोबर लो केमिकलचा वापर करून बिफोर बेड तुमचं, म्हणजे आपण जसं आपल्याकडे तर पूर्वी मुलतानी मिट्टी, चंदन ह्याचा वापर करून जे लेप वापरायचे त्याचा वापर करून रात्री त्याचा तुम्ही एक्सफोलिएटर म्हणून वापर करू शकता. त्याचा स्वच्छपणे चेहरा धुण्यासाठी वापर करू शकता. आणि अगेन, जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा तुमच्या रेग्युलर पिडियाट्रिशियन बरोबर न्यूट्रिशनिस्टना भेटणं किंवा तुमच्या काउन्सिलरना भेटणं ही आवश्यक गोष्ट आहे. सो हे वर्षातनं एकदा तरी किंवा 2 वर्षात एकदा तरी हे काउन्सिलिंग घेणं मस्ट आहे. म्हणजे आपण करत नाही, जे आपण त्याच्याकडे टाळलं जातं, हे खूप कॉमनली बघितलेला प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्याच्यावर जास्त एम्फसाइज करते की बाबा हे करायला आवश्यक आहे मुलांसाठी. आता जे कॉमन न्यूट्रिएंट्स किंवा अर्ब्स वापरले जातात मॅनेजमेंटच्या ॲक्नीच्या, आणि हे सगळ्यांना लागू होत नाही, असेसमेंट नंतरच लागू होतं. हे खूप कॉमन न्यूट्रिएंट्स मी फक्त सांगते. त्याच्यामुळे पटकन जाऊन ते आणणं त्याची काही गरज नाही, पण तुम्ही दिस इज समथिंग विच इज कॉमनली युज्ड. त्याच्यामध्ये बर्डॉक रूट आहे, ज्याचा लिव्हरवरती स्ट्रॉंग ॲफिनिएशन आहे. त्याच्यामुळे लिव्हरला कंट्रोल करण्यासाठी किंवा लिव्हरचा बॅलन्स येण्यासाठी बर्डॉक रूट इथे वापरलं जातं. गुगुळ कंपाऊंड वापरलं जातं. गोटुकोला, ज्याला आपण ब्राह्मीचीच जात, ते ब्राह्मी वापरली जाते. जी गोटुकोला तर खूप ज्याला आपण म्हणतो ना की एक हिलिंगचा प्रोसेस तयार करण्यासाठी, म्हणजे इंटरनल हिलिंग जेव्हा ते सुरुवात होत असते बाइंड करायला त्या सगळ्या टिश्यूजच्या बरोबरीने, त्यावेळेला गोटुकोला किंवा ब्राह्मीच्या जातीचा हा उपयोग होतो. टी ट्री ऑइल टॉपिकल यूज, आणि मी इथे थोडं अंडर सुपरविजन केलंय कारण काही लोकांना ते थोडं इरिटेशन होऊ शकतं त्यांनी किंवा थोडं फ्लेअर अप होऊ शकतो, म्हणून मग ते अंडर सुपरविजनच घ्यायचं. आणि जे न्यूट्रिएंट्स आपण करू शकतो आपल्या साईडनी ते म्हणजे व्हायटमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, गुड क्वालिटी प्रोबायोटिक्स. आणि प्रोबायोटिक्स हा पण एक थोडासा एक छोटासा भ्रम असतो आपल्या लोकांमध्ये की प्रोबायोटिक्स मला रोजच घ्यायला पाहिजे, असं नाहीये. प्रोबायोटिक्स तुम्हाला एक छोट्याशा कोर्समध्ये घेणं चालू शकतं. चांगल्या प्रकारचं प्रोबायोटिक निवडणं. 1000 प्रोबायोटिक आपल्याकडे अवेलेबल असतात, पण ते शेल्फ स्टेबल आहे का आणि त्याच्यामध्ये 3 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत का हे बघणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये पहिलं येतं लॅक्टोबॅसिलस, दुसरं येतं बिफिडोबॅक्ट्रम आणि तिसरं येतं सॅक्रोमायसिस बलार्डे. या 3 गोष्टी आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी आवश्यक हे फ्लोराज आहेत, जे तुमच्या प्रोबायोटिकमध्ये आहेत की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि त्यात 3 ते अवेलेबल असेल तर कुठलीही गुड क्वालिटी प्रोबायोटिक्सची ब्रँड जी शेल्फ स्टेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता. आजकाल नवीन टेक्नॉलॉजीमुळे शेल्फ स्टेबिलिटी वाढली आहे प्रोबायोटिक्सची, नाहीतर पूर्वी फक्त आपल्याला ती रेफ्रिजरेटरमधनंच घेणं पॉसिबल होतं, पण आता तसं नाही आहे. सो यात निवडताना योग्य प्रकारचे प्रोबायोटिक्स निवडा. त्याचा कोर्स फक्त महिन्याभरासाठी किंवा 2 आठवड्यासाठी डबल डोस घेऊन, म्हणजे 1 कॅप्सूलचा डोस असेल तर तो 2 घेणं आणि रात्री आयदर उपाशीपोटी घेणं, रात्री म्हणजे बेड टाईमच्या आधी किंवा मग सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घेणं, हे सगळ्यात चांगला भाग आहे प्रोबायोटिकचा. तर तो 1 महिन्याचा जरी अवधी केला तुम्ही तरी खूप खूप होतं, मोर दॅन इनफ, कारण तो फ्लोरा इंटॅक्ट राहण्याची कपॅसिटी बॉडीची असते, नॉर्मल बॉडीची, अनलेस यू आर फेसिंग सम काइंड ऑफ अ क्लिनिकल हेल्थ इश्यूज. आणि व्हायटमिन ए आणि ई ह्या न्यूट्रिएंट्सचा वापर आयदर तुमच्या फूडमधनं करणं किंवा मग सप्लिमेंटरी करणं हे जेव्हा आवश्यक असेल, आणि ते असेसमेंटमध्ये दिसेल की तुमची थेरोपॅटिक डोसेसची आवश्यकता आहे किंवा नाही आहे, हे तुम्हाला त्या असेसमेंटमधनं कळतं की तुम्हाला लागणार आहे किंवा नाही. नंतर आता जेव्हा महत्वाचा भाग येतो जो आपला ॲज अ पेरेंट म्हणून येतो, जे आपल्याकडे बघून पुढे मुलं शिकणार आहेत. सो यू हॅव टू पुट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पेरेंट्स टू पुट द टाइम अँड एनर्जी टू प्रिपेअर द मील्स फॉर द फूड प्रिपरेशन. आणि आपण जे कमवतो आहोत त्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी कमवतो आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा.
त्याच्यामुळे समजा या अन्न वस्त्र निवारा पूर्ण करण्यासाठीच्या गरजा भागवण्यासाठी आपण कष्ट करत असू आणि त्याच्यातली एक गरज जी अन्नाची गरज आहे त्यावर आपण जर का कॉम्प्रोमाइज करत असू तर त्या कमवण्याचा काहीही अर्थ नाही. त्याच्यामुळे आपण काय खातोय हे आपण ते खाणं हे तुम्हाला घडवतं. तुमचं थिंकिंग तुम्हाला त्या खाण्यामधनं मिळतं. कारण आपल्या आयुर्वेदामधले जे सप्तधातू असतात त्या सप्तधातूंपैकी पहिला जो रसधातू आहे तो तुमच्या खाण्यामधनच तयार होतो. त्याच्यामुळे तुम्ही काय खाताय विल मेक यू हू यू आर. युअर थिंकिंग ऑल्सो चेंजेस विथ व्हॉट टाईप ऑफ फूड यू आर टेकिंग. त्याच्यामुळे फूड प्रिपरेशनसाठी वेळ देणं हे आवश्यकच आहे. मग त्यासाठी तुम्ही 1 तास लवकर उठा, अर्धा तास लवकर उठा. फूड प्रिपरेशन रविवारी करून ठेवा, सुट्टीच्या दिवसात करून ठेवा. प्लॅनिंग करणं, ते प्लॅनिंगचा थोडासा भाग येतो जो आपल्याला करावा लागतो, स्पेशली जेव्हा आई वडील दोघंही नोकरी करतात. पण मुलांना आल्यानंतर घरामध्ये कुठेतरी रिझर्व सेक्शन मधनं काहीतरी काढणं हा ऑप्शन असू शकत नाही. कारण आपण पण बऱ्याच वेळेला दमून येतो आणि आपल्यालाही वाटतं की अरे वा मला कोणीतरी काहीतरी चांगलं फूड पाहिजे. अशा वेळेला जर का नीट प्लॅनिंग केलेलं असेल तर इन्स्टापॉट सारखा जो वापर आता केला जातो, इन्स्टापॉटमध्ये खूप गोष्टी आपल्याला अहेड ऑफ टाइम करता येतात. तर त्याच्या रेसिपीज तुम्हाला आपल्या ग्रुपवरती खूप आपल्या मेडिटेशनच्या ग्रुपवर आहेत, आपल्या शाळेच्या ग्रुपवर आहेत. त्या रेसिपीजचा वापर करा. युट्यूबवर कितीतरी आहेत. सो त्याचा वापर करून थोडंसं प्लॅनिंग करून केलं तर हे सहज पॉसिबल आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये मुलं मी म्हटलं तसं की ते संस्कार करत असतो त्यावेळेला त्या मील प्रिपरेशनमध्ये मुलांना इन्क्लूड करणं, त्यांना विचारणं की तुला बाबा काय खायचंय पुढच्या आठवड्यामध्ये, तुला काय आज बनवू, तुला काय आवडेल खायला किंवा आणि त्याचबरोबर ते प्रिपरेशन मुलांबरोबर करणं. ज्याच्यामध्ये अजून एक भाग असतो तो फायनान्सेसचा, की जेव्हा मुलं कॉलेजमध्ये जातात किंवा इंडिपेंडंट व्हायला लागतात त्यावेळेला हे फायनान्सेस कसे मॅनेज करायचे की एवढ्या पर्टिक्युलर ग्रोसरीच्या पैशामध्ये आपण कसं मॅनेज करू शकतो, याच्यात चांगलं खाणं येऊ शकतं का नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हे जेव्हा ती मुलं आपल्या मील प्रिपरेशनमध्ये भाग घेत असतात त्यावेळेला ते शिकत असतात. त्याच्यामुळे हाही महत्वाचा भाग आहे. आता काही बिफोर वी वाइंड अप, दिस इज लाईक अ सेकंड लास्ट स्लाइड आहे. स्नॅक टाइम आयडियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण फ्रूट आणि चीजचे कबाब्स बनवू शकतो. साधे साधे फ्रुट्स आणि चीज म्हणजे अगदी कॉमन असलेली चीजेस, स्विस चीज पासून सगळंच ते बनवून फ्रीजमध्ये ठेवून देणं हे अगदीच सोपं आहे. ते आपल्याला सहज शक्य असतं. तर कॅरेट्स, रांच, हमस तर घरी पण बनवता येतं खूप चांगल्या प्रकारे. आणि हमसची रेसिपी हवी असेल तर वी कॅन ऑलवेज डू सर्टन सेशन्स जस्ट फॉर द कुकिंग, की शोईंग द सिम्पल रेसिपीज जस्ट ऑनलाईन की किती काडी किती कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो हे आम्ही ऍक्च्युली दाखवतो न्यूट्रिशन क्लासेसमध्ये. हार्ड बॉइल्ड एग्स विथ अवकाडो ग्रेट कॉम्बिनेशन. तर सगळ्यात अवकाडोमधनं तर कितीतरी चांगल्या गोष्टी मिळतात. त्याच्यावर नुसतं एक तहीन जी आजकाल मिळते किंवा नुसतं जिऱ्याची पूड आणि तुम्ही तिखट मीठ टाकलं तरी खूप होतं. दॅट्स अ गुड गुड प्लेस टू स्टार्ट विथ. त्याच्याबरोबर एक छोटासा स्मूदीचा ग्लास, सकाळी तुमचं आल्मंड मिल्कमध्ये केलेली स्मूदी इज अ गुड ब्रेकफास्ट टू स्टार्ट विथ. चीज आणि स्पिनचचे केसेडियाज घरी बनवता येतात. केसेडियासाठी तुम्ही आपल्या पोळीचा वापर करू शकता. नॉट नेसेसरीली की बाहेरनच केसेडिया आणायला पाहिजे. उरलेल्या पोळ्या ज्या तुम्ही ते स्पिनच आणि चीज घालून त्याचे केसेडियाज करणं, कुठलीही भाजी घालून रादर करणं. स्मूदीज आहेत फ्रुट्स आणि ओट मिल्कच्या बरोबर, आल्मंड मिल्क बरोबर, कोकोनट मिल्क बरोबर. होल ग्रेन तुम्हाला आवडत नसेल तर नान किंवा पिठा, त्याचबरोबर फ्लॅट ब्रेड, पिझ्झा. आजकाल फ्लॅट ब्रेडचा सावरडोचे ब्रेड्स खूप चांगले चांगले मिळतात, त्याचा वापर करणं. घरी बनवलेलं ट्रेल मिक्स ॲज अ स्नॅक म्हणून त्यांच्याबरोबर देणं. घरी बनवलेले पॉपकॉर्न्स ज्याची आठवण मला माझ्या आईपासून आहे की कुकरमध्ये पॉपकॉर्न्स बनवायचे. घरी पॉपकॉर्न्स आणि अत्यंत सोपे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेथकूट घालून देखील पॉपकॉर्न्स बनवू शकता. हळद घालून पॉपकॉर्न्स बनवू शकता, जे आमच्या घरी वापरले जातो आम्ही. मेथकुटातले पॉपकॉर्न्स तर अतिशय सुंदर लागतात. हे करून बघा. मेथकुटातला चिवडा, मेथकुटातले पॉपकॉर्न्स, त्याच्याबरोबर आलेल्या कुठलेही जे तुम्हाला आवश्यक असलेले मसाले किंवा ब्लॅक पेपर्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बरोबर वेगवेगळे वेगवेगळे प्रकार तुम्हाला करून ठेवू शकता. दीज आर जस्ट व्हेरी सिम्पल स्नॅक टाइम आयडियाज ज्या आपण घरी सहजपणे अडॉप्ट करू शकतो. आता फायनल जे रेकमेंडेड डायटरी सप्लिमेंट्स आहेत मुलांसाठी, जे आवश्यक असतात मुलांना, मी म्हटलं तसं की स्ट्रेस रिस्पॉन्समध्ये त्यांना व्हिटॅमिन सीची आवश्यकता अत्यंत असते. त्यामुळे तुमच्याकडे बाकी काहीही नसेल, तुम्हाला बाकी काहीही त्यांना द्यायचं नसेल तरी पण गुड क्वालिटी प्रॅक्टिशनर ब्रँडचं मल्टीव्हिटॅमिन देणं. आणि हे कसं ओळखायचं, तर मल्टीव्हिटॅमिन समजा तुम्ही एकच देत असाल, एकच त्याच्यावर लिहिलेलं असेल की वन कमी पर डे, तर तसं नाहीये. मल्टीव्हिटॅमिनमध्ये तुम्हाला फॅट बेस्ड आणि वॉटर बेस्ड असं व्हिटॅमिन्सचं मिक्सचर असतं. त्याच्यामुळे काही जे व्हिटॅमिन्स असतात त्याला मल्टिपल ॲब्झॉर्प्शन लागतं, म्हणजे मल्टिपल वेळा घेणं लागतं.
त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिशनर बँड बघाल, म्हणजे आता खूप चांगले प्रॅक्टिशनर बँड आपल्याकडे आहेत. ऑर्थोमॉलिक्युलर आहे, मेटोजेनिक्स आहे, डिझाईन्स फॉर हेल्थ आहे, प्युअर एनकॅप्सुलेशन आहे, थॉन आहे. तर त्यांची जी आता जेव्हा तुम्ही बाटली बघितली, तर त्याच्यावरती रेकमेंडेशन इज युजली 2 or 3 कॅप्सूल्स, आणि ते स्प्लिटमध्ये केलं जातं. सो मल्टीव्हिटॅमिन पण स्प्लिट डोसेसमध्ये घेणं आवश्यक आहे. ते दॅट इज अ स्टँडर्ड डोस. काही लोकांना एकच चालू शकतं, तर काही लोकांना कदाचित 4 घ्यावी लागतील, पण ते असेसमेंटमध्ये कळतं की तुम्हाला आवश्यकता किती आहे. त्याचबरोबर व्हायटमिन डी, जे त्यांच्या मूडसाठी, बऱ्याचशा गोष्टींसाठी व्हायटमिन डीची आवश्यकता असते. व्हायटमिन डी मध्ये स्पेशली आपण इंडियन लोक डिप्लिटेड असतो, त्याच्यामुळे मुलांना कमीत कमी 500 आयुसचं व्हायटमिन डी हे एक्स्ट्रा कसं मिळेल ह्याचा विचार करावा. ओमेगा 3चा विचार आवश्यक असतो. ओमेगा 3 आपल्याला खूप चांगल्या चांगल्या फूड्समधनं घेता येतं. स्पेशली वॉलनट्स आहेत, आपले पंपकिन सीड्स येतात, त्याच्यानंतर बऱ्याचशा चांगल्या गोष्टींमधनं ओमेगा अवेलेबल आहे. DHA, EPA ह्या गोष्टी त्यांना देणं, ह्या महत्वाचे डायटरी सप्लिमेंट्स आहेत ज्याचा आपण विचार करू शकतो. सो आय होप की आजच्या प्रेझेंटेशन मधनं थोडाफार मी सांगण्याचा प्रयत्न केलाय माझ्याकडनं. अगेन काही चूकभूल झाली असेल तर माफ करा. आणि ते सगळं माझं आहे. माझ्या गुरूंनी शिकवलेलं काय जे आहे ते त्यांचा दोष नाही, त्या चांगल्या गोष्टी त्यांच्या आहेत. वाईट गोष्टी किंवा ज्या पटल्या नाहीत त्या माझ्या आहेत. सो आता मी स्टॉप शेअर करतेय, आणि आता काही प्रश्न असतील, आपल्याकडे वेळ असेल. एका खूपच छान प्रेझेंटेशन आणि महत्वपूर्ण माहिती. आय एम शुअर सगळ्यांना, या टीनेज मुलांना, पालकांसाठी खूप उपयुक्त आहे. तर आय एम शुअर सगळे पालक आणि मुलं डिस्कस करून त्यांच्या फूड हॅबिट्स बदलतील, लिव्हिंग हॅबिट्स बदलतील. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद, आणि थँक्यू अगेन ही संधी दिल्याबद्दल. कारण असं याचा विचार करणं एक तर महत्वाचं आहे, कारण आरोग्य संपदा सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या गोष्टीचा विचार करणं हे तुमच्यामुळे झालेल्या गोष्टी आहेत. नाही, नाही, खूप महत्वाचा टॉपिक होता आणि प्रत्येक पालक ह्याच्यातून जातोय, जसं तू सांगितलंस तसं. तर आपण क्विकली प्रश्न घेऊया. शुअर. अं, मोहन काका तुम्ही जा, मग सुजाता, अशोक वाद्य आहे. सो मोहन काका, प्लीज अनम्यूट करा किंवा मी करतो. एक सेकंड. म्यूट करता येत आहे का? नो. बोला मोहन काका. हा काका, ऐकू येते मला. अच्छा, ओके ओके. आता आता झाला अनम्यूट. हा. व्हिडिओ नाही होते. मला व्हिडिओ पण प्लीज करू द्या ना. का म्हणजे आय आय वॉन्ट टू कॉमेंट ऑन दिस होल लेक्चर. इट वॉज अ वर्ल्ड क्लास लेक्चर. मला तुम्ही जर व्हिडिओ जर ऑन करून दिला तर खूप उपयोग पडेल. मी प्रयत्न करतोय पण तो समोर होत नाही. अच्छा, आस्क टू स्टार्ट ओके. तुम्हालाच हे येत आहे, मी आस्क. ट्राय करतोय पण होत नाही हा झाला. माझ्याकडून. येस. Huh. Okay. So this was a really a world class lecture. मला YouTube वरती हेल्थचे व्हिडिओ बघायची खूप हॉबी आहे खूप वर्षापासून. पण ह्या लेक्चरमध्ये जी इन्फॉर्मेशन मिळाली ती मी आजपर्यंत तुम्ही विचार करून पहा की तुम्ही YouTube वरती एवढे व्हिडिओज बघता तेव्हा अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेही मिळणं शक्य नाही. एवढी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन ह्याच्यात त्यांनी दिलेली आहे. अलकानी, वी आर रिअली प्राऊड ऑफ अलका being in our team, and BMM should be proud of her being active in BMM. And I feel that this lecture should be made compulsory in schools in whole of the America. इंडियामध्ये हे सगळं जर तुम्ही पेरेंट्सना दाखवलं, सगळ्या पेरेंट्सना वर्ल्ड वाईडच्या, म्हणजे आपल्या शाळांमधून, तर खूप मोठी रेव्होल्युशन होऊ शकेल जगामध्ये हेल्थ केअरमध्ये. तेव्हा नक्कीच नक्कीच. वी शुड नॉट अंडरमाइन दिस लेक्चर. वी ऑल शुड हेल्प प्रमोट दिस, सेंडिंग इट टू ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल. आणखीन कॉंग्रॅच्युलेशन्स अलका, मस्त बनवलं लेक्चर. आणखीन बनवलं नाही, तू आपोआप आलं तुझ्याकडून. म्हणजे इट वॉज सो नॅचरल फॉर यू टू से एव्हरीथिंग. फक्त थोड्या स्लाइड्स छान बनवल्या, पण ते सगळं प्रत्येक त्याच्यावरचं सगळं तिने आपोआप मनातून सगळं बोललेली आहे. फॅन्टॅस्टिक अलका, ग्रेट जॉब. थँक्यू काका. नक्की अलकाचं योगदान जोरदार आहे. मी तरी त्यांना 4 वर्षापेक्षा जास्त ओळखतोय. सो मेडिटेशन ग्रुपमध्ये तर कॉन्ट्रीब्युशन अमेझिंग आहे त्यांचं. पण थँक्यू अलका, थँक्यू काका.
सुजाता, यू कॅन गो नेक्स्ट. ओके. सो थँक्यू अलका. नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर प्रेझेंटेशन, की आता अलकाची माझी काही म्हणजे ओळख झाली, पण आम्हाला असं वाटतं की आपण फार लांब ओळखतो नाही अलका. पण थँक्यू काका फॉर दॅट. अँड बेसिकली एक्सलंट प्रेझेंटेशन. आणि जसं मोहन काका म्हणले तसं खरं सगळ्यांसाठी आवश्यकता आहे. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, शाळेतल्या मुलांसाठी नाही अलका, हे प्रेझेंटेशन प्रसाद ॲक्च्युली जे टीनेजर्सच्या पुढे जे यंग ॲडल्ट्स आहेत, जे कॉलेजमध्ये जाणार आहेत आणि कॉलेजमध्ये आहेत किंवा जस्ट जॉब करायला लागलेत, त्यांना सुद्धा अत्यंत आवश्यक आहे अलका. सो मे बी BMMचं ते युवा ग्रुप पण आहे राईट BMMचा, हो हो तर त्याच्यात आणि सुद्धा मी त्यांना करेक्ट आपलं त्यांनाही रेकॉर्डिंग आवश्यकता आहे. आरोग्य संपदाच्या साईटवर असतं, तर मी नक्की रेकमेंड करेन युवा लीड्सना येस, पण की डेफिनेटली. तुम्ही हा कारण नक्की प्रमोट करा व्हिडिओ. कारण काय आहे की जसं अलका म्हणली, शाळेमध्ये मुलांना आहे हा प्रॉब्लेम. आपण शाळेमध्ये त्यांना कंट्रोल इन द सेन्स आपण देऊ शकतो, पण वन्स दे आर आउट फॉर कॉलेज ऑर जॉब वी कॅन नॉट डू दॅट. सो त्यांना ते आधीपासून कळलं की पुढे करतील, पण ज्यांना आधी नाही कळलं त्यांना आत्ता कळू शकेल, ह्या दृष्टीने ते पण होईल. आणि तू आयुर्वेदाचं जे सांगितलं च्यवनप्राश वगैरे ते एक्सलंट. फक्त एक नोट मला सगळ्यांसाठी म्हणजे मुलांना सांगायला पाहिजे, हल्ली कॉस्कोपासून कुठल्याही दुकानामध्ये अश्वगंधा आणि सगळी औषधं जी रँडमली मिळतात, सो ती तुम्ही घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घ्या. डोंट बिकम गुगल ऑर AI डॉक्टर, राईट अलका? ॲब्सोल्युटली. आणि ते म्हणजे ते जर नॉट ओनली फॉर यंग्स, ॲडल्ट्स टू. ॲडल्ट्स टू. अश्वगंधा म्हणजे अक्षरशः तर 500 मिलीग्राम मध्ये काही नाही मिळणार आहे तुम्हाला. नाही, काहीतरी आणि काही गोष्टी न असतील. मिळण्यापेक्षाही ते कुणाला चालणारे आणि कुणाला नाही हे आणि ठरवायचं प्रोसेसिंग त्याचं काय आहे, एक्झॅक्टली एक्झॅक्टली प्रोसेसिंग काय केलेलं असतं, काही त्याला अर्थच एक्झॅक्टली. नाही. अश्वगंधा आणि इतरही सगळी औषधं. सो पण एक्सलंट प्रेझेंटेशन अलका. आणि थँक्यू अलका, अँड थँक्यू BMM, थँक्यू प्रसाद. सो थँक्यू वन्स. धन्यवाद धन्यवाद सुजाता, थँक्यू. अशोक पाध्ये त्यांचा हात वरती होता. अशोकजी. नमस्कार डॉक्टर अलका, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप छान प्रेझेंटेशन दिलं. आणि बरीच ज्युव्हेनाईल यांच्याबद्दल माहिती मिळाली. माझा प्रश्न नाही आहे, पण त्याच्यानं मला एक आठवण झाली. डॉक्टर बावस्कर म्हणून महाडला ट्रीटमेंट द्यायचे स्कॉर्पिओ स्टिंगवर, आणि ते त्यांनी शोधून काढलं. त्याच्यामध्ये ॲड्रेनलिन ग्लँडची एक मेन्शन होतं. म्हणजे जे टीनेज आहे, जे लहान मुलं आहेत ज्यांची ॲड्रेनलिन ग्लँड ॲक्टिव्ह नसते, आणि जे सिनियर सिटीजन आहेत ज्यांची सुद्धा ॲक्टिव्ह नसते, त्यांना स्कॉर्पिओ स्टिंगचा अजिबात त्रास होत नाही, त्यांना काही होत नाही. हे त्यांनी फाइंड आउट केलं बाय रिसर्च. आणि त्याच्यावर त्यांनी साधं जगात कुठेही अवेलेबल नसलेलं एक औषध शोधून काढलं, ते म्हणजे प्राझोसिन, वासोडायलेटर टॅबलेट. आणि त्याने त्यांनी स्कॉर्पिओ स्टिंग बाईट ज्यांचे झालेले आहेत त्यांना वाचवले. संपूर्ण जगामध्ये अवेलेबल औषधच त्यांनी वापरलं रिसर्च करून. आणि त्या ह्याच्यात त्यांनी ते म्हटलं होतं ॲड्रेनलिन ग्लँड जी लहान मुलं असतात त्यांच्यात ॲक्टिव्ह नसते, म्हणून त्यांना त्रास होत नाही, आणि जे सिनियर आहेत त्यांना होत नाही. तर ही मला एक म्हणजे ह्या आत्ताच्या ॲड्रेनलिनवरनं आठवण, ते सगळं शेअर करायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अशोक दादा, थँक्यू. अजून कोणाला काय क्विक कॉमेंट किंवा प्रश्न आहे? चालेल, आपण थांबूया. धन्यवाद अलका परत एकदा. थँक्यू, थँक्यू सो परत मच. एकदा तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट दाखवलाय आरोग्य संपदा सदराला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि होपफुली पुढची समिती हे कंटिन्यू करेल आणि अधिक अधिक आपल्याला मार्गदर्शक येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. सो धन्यवाद सगळ्यांना. भेटूया थँक्यू लवकर. प्रसाद, अँड ग्रेट इनिशिएटिव्ह, आणि कॉंग्रॅट्स टू युअर सक्सेसफुल, काय म्हणतात ना, सक्सेसफुल टर्म. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य आहे. थँक्यू. खूप चांगले इनिशिएटिव्ह चालवले आहेत तुम्ही. चला भेटूया सगळे. थँक्यू. या, बाय. बाय.